बोला सरपंच बोला. ऐका नाही मी बोलतोय सर. नमस्ते, मी मनीषा देवीदास नाझीरकर, नांदरे गप्पाची सरपंच. तहसीलदारांना आणि आमदार साहेबांना विनंती करायची, आमच्या नदीमध्ये वाळू उपसा चालू आहे. 50-50 लाखाचे 2 किलोमीटरवर 2 हप्त्यांनी रोड टाकले. ते रोड जवळजवळ 50-50 टनाचे हायवा आहेत. हायवा एवढे मोठे आहे, ते रस्ता अतिशय खड्डे झालेत. नवीन रोड आमदार साहेब तहसीलदारांनी दक्षता घ्यावी. आणि आता पण तुम्ही बघा, भर दिवसा JCB आहे, पोकल्यान आहे, टायगे आहे, भर दिवसा वाळूस आले. आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला, पण हायवा कुणाचा आहे काय ते काय नीट सांगे ना. आम्ही अडवले, आमच्या दारातूनच जातात खड्डे वगैरे. एवढा चांगला रोड 1 कोटीचा 2 किलोमीटर रोड झाला. आणि अतिशय एवढं वाईट वाटतंय, एवढा निधी खर्च केला आणि खड्डे कुठे पडणार आहे. शासन तर 5-5 वर्ष निधी टाकत नाही. मग रोड सांभाळायचं काम कोणाचं आमचं, पण शासनाने बी ती काळजी घ्यावी. आणि आम्ही लेखी स्वरूपात पत्रही तहसील ऑफिसला दिलं होतं, त्याची आम्हाला अजून काही कारवाई झाली नाही. आमदार साहेबांना आणखीन त्यांनी बी स्वतः तहसीलदार साहेबांना सांगावं ही माझी त्यांना सूचना आहे. आणखीन एक सांगायचं, जलसंधारण कामानिमित्त आमच्या गावात 25 लाख आले होते. 25 लाख वरून खाली पाईपलाईन यायची होती. त्या कॉन्ट्रॅक्टराने खालून वर नेली 2.5 इंचीची. आम्ही म्हणलं त्याला एस्टिमेट दे, एस्टिमेट काय दिलं नाही. आणि आता कॉन्ट्रॅक्टर सरळ म्हणतो की माझी चूकच झाली, पाणी जात नाही. आता काय बोलावं त्या कॉन्ट्रॅक्टराला? ही आपण आमदार साहेब तुम्ही कॉन्ट्रॅक्टराला बोलून ही त्यातनं निर्णय काढावा. आणि लोकांना आमच्या गावातल्या पाणी नळ पण दिले नाही, पाणी पण ती बिल निघलं का नाही ते आम्हाला पण सांगता येणार नाही. आमच्या बॉडीला त्यांनी विचारातच घेतलं नाही मूळ म्हणजे. सरपंच पाण्याच्या बाबतीमध्ये आपण मीटिंग घेऊ सेपरेट. आणि पाणी आणलं पाणी देणं हे त्यांचं काम आहे. टेक्निकल प्रॉब्लेम असेल ना तर संबंधित MDP किंवा जर जिल्हा परिषद असेल तर ते अधिकारी ते जबाबदारी आपण पूर्ण करून ना. कुठल्याही परिस्थितीत पाणी कसं येईल ना गावामध्ये ते बघूया. जर नसलं तर त्यांनी दुरुस्त करायचे काम त्यांचं. आम्ही काय अजून ग्रामपंचायतीने ती लाईन ताब्यात घेतली नाही, चुकीची लाईन केल्यामुळं. पण तहसीलदारांना विनंती की तेवढं वाळू लक्ष ठेवावं. बंदोबस्त करण्यात त्याच्यामध्ये पथक आम्ही स्थापन केलेले आहे. नाही, तुमच्या स्तरावर तुम्ही ती काळजी घ्यावी. ग्रामपंचायत रहिवासी आहे. विषयी तुम्हाला माहिती अधिकारात माहिती मागवली होती. जवळजवळ पांडेश्वर आणि नाझरे कप्पामध्ये मी तुम्हाला भेटलो पण होतो. अपिलातून माहिती मागितली, तुम्ही काय मला दिली नाही. त्या वाळू डेपोचा काय विषय, वाळू डेपो हा एक नाही, किती वाळू विकली त्याचा काही हिशोब नाही. आणि त्या ठिकाणी रस्त्याचं पण अडचण झाली. नदीला एवढे मोठे खड्डे पडले, भविष्यात पाणी आलं तर अपघात होऊ शकतो. दुसरा विषय माझा रेकॉर्ड रूमचा. रेकॉर्ड रूम मध्ये अर्ज केल्यानंतर लगेच आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे, फी भरून घेतली पाहिजे. आणि तिसरा विषय, पुरंदर तालुक्यामध्ये काही मंडल विभाग नवीन आणि तलाठी सजा निर्माण झाली. मंडल अधिकाऱ्यांची नेमणूक आहे आणि जवळ माऊलीचा नवीन सजा तयार झालाय. जवळ आणखी तलाठी नाही. 3 विषय माझे. माझं नाव आहे ॲडव्होकेट महेश माधवराणे. सर नमस्ते, मी वाकरवाडीचा रहिवासी आहे. वाकरवाडीमध्ये 1 तारखेला भाऊसाहेब, नाव माझं अतुल पवार, ग्रामपंचायतचे भाऊसाहेब 1 तारखेला त्यांची बदली झाली, ते बारामतीला गेले. 1 तारीख त्या 24 तारीख ग्रामसेवक आपल्या इथं आलाच नाही. मॅडमकडे आलो आम्ही, मॅडमने आम्हाला सांगितले की चव्हाण मॅडम कोणतरी रुजू झाले, ती येते. आणि आज 24 तारीख आली, 24 दिवसात ते आलेच नाही. तो पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जे आपला आता पालखी महामार्ग चाललाय सर, इतकी भयान परिस्थिती आहे. वाकरवाडी फाट्यावरती तिथं सगळीकडे 45 मीटरचा रोड आहे आणि वाकरवाडीच्या तिथं शाळेपाशी 30 मीटरचा रोड आहे. आम्हाला सर्व्हिस रोडही त्यांनी दिला नाही. 87 मुलांची लिस्ट आहे. आम्ही वारंवार PWDला सांगून, रोडच्या अधिकाऱ्यांना सांगून ते आमचं ऐकत नाही. तिथं 30 मीटरचाच रोड आहे, सर्व्हिस रोड नाही. मुलं अशी ओपन इकडून तिकडे जातात, सायकलवरती जातात. आणि ती ओपन पीस आहे पूर्णपणे. अंडरपास नाही किंवा काहीच नाही त्याला दिला. आणि जे अंडरपास दिला ते पुढे दिला.
तर मुद्दा दुसरा मुद्दा PWDने एक रोड केलाय आपला परीचे ते राजमार्गे सोमेश्वरला जाणार. तर बहिर्जीच्या इथं आहे ना एक 600 मीटरचा पीस रेल्वेमुळे थांबला होता. आता त्या दिवशी तुम्ही पण गेला तर तिथनं तर तो पूर्ण चिखल होतोय. त्या रोडवरती आम्ही त्यांना सांगितलं होतं करायला, पण ते म्हणले की आम्ही तिथं नाहीये, तर तेवढा एक रोड करायला सांगावं, तेवढं ते 600 मीटरचा राहिलाय तो. त्याच्यानंतर मी सिटी सर्वे वागदरवाडी ग्रामपंचायतचा फक्त सिटी सर्वे झालाय, वाड्या वस्त्यांचा पूर्ण सिटी सर्वे झालेला नाहीये. त्याच्यामुळे आता प्रॉब्लेम असा येतो सर आपल्याला की आपलं स्वतःचं वाड्यांचं गावठाण असूनही आपण त्याचा ताबा टाकता येत नाही ग्रामपंचायतचा, त्याचा सिटी सर्वे नाहीये. म्हणजे डीपी बसवायच्या, पाण्याची टाकी बांधायच्या किंवा काहीतरी ग्राउंड उपलब्ध करायचे. 1 एकर बाजूला गावठाण असूनही आपल्याला ताब्यात घेता येत नाही, का सिटी सर्वे झाला नाही. तर सिटी सर्वेसाठी वाड्यांचा सिटी सर्वेसाठी काहीतरी योजना लवकर करावी. त्याच्यानंतर आपलं रेशनिंगचं दुकान एकच आहे वागदरवाडी ग्रामपंचायतमध्ये आणि वाड्या 7 आहेत आपल्याला. तर ते अंतर खूप आहे, म्हणजे लोकांना तिथं जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतो. 7 किलोमीटरवरनं रेशनिंगसाठी जावं लागतं. नवीन रेशनिंग दुकानची मागणी किंवा तेच दुकान दुसरीकडे पण शिफ्ट करावं आणि त्याचं वार ठरवून द्यावेत आम्हाला, किंवा सोमवार इकडे भेटेल, मंगळवार तिकडे भेटेल, त्या हिशोबात केलं तरी चालेल. नमस्कार, मी उपसरपंच ग्रामपंचायत गेरापुरकर. माझा विषय आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 36 आणि 36 या संदर्भात तहसीलदार साहेब आणि प्रांत मॅडम आता प्रांत मॅडमकडे साधारण केस प्रलंबित आहे मिसळवडी गावात. तर या 36 आणि 36 या संदर्भात बॉम्बे हायकोर्ट येथे न्यायदान प्रविष्ट 2 केसेस आहेत. तरी देखील उपाभियंता उपाभियंता विकास गोखले साहेब यांना 4 वेळा तक्रार देऊन देखील त्यांनी पोट विभागाने हिस्से करण्याबाबत एक निकाल दिलेला आहे 1-2-3 महिन्यापूर्वी. तर त्या विकास गोखले साहेबांना मी स्वतः भेटून विनंती केली होती की या संदर्भात बॉम्बे हायकोर्टला केस प्रलंबित आहे, मी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये. आणि त्यांनी तरी देखील विरोधात निर्णय दिलेला आहे, पोट विभाग करून पत्रक देण्याचे असे निकाल दिलेला आहे. तर ते एक विनंती. आणि दुसरा विषय असा आहे प्रांत मॅडमला, त्यांच्याकडे केस आता 7ला प्रलंबित आहे. या संदर्भात स्थानिक प्रशासनाने जोपर्यंत बॉम्बे हायकोर्टला केस प्रलंबित आहे तोपर्यंत स्थानिक प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये, किंवा घेतले तरी शासन परिपत्रक आणि बॉम्बे हायकोर्टचे जे जुने निर्णय झालेले त्याच्या विरोधात निर्णय घेऊ नये, एवढीच आमची आदिवासींची मागणी आहे. विशेष खूप गंभीर स्वरूपाचा आहे. मिसळवाडी आणि ग्रामपंचायत गेरापुरकर. नमस्ते. धन्यवाद. नमस्कार साहेब. आपल्या आता 6 तारखेला आपल्या वाल्ली येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मुक्कामी असणार आहे. तर नमस्ते, मी संदेश पवार, सरपंच सुकलवाडी. आमच्या सुकलवाडी हद्दीमध्येच पालखी त्या ठिकाणी मुक्कामी असते. तर मागच्या वर्षी देखील त्या पालखी मार्गाचे जी वाहनं अंडरपासच्या आतमध्ये येतात पालखी मैदानावरती, तर ते जाणारा पालखीचा पर्यायी मार्ग म्हणून सुकलवाडी जिरपवस्ती मार्गे गुळूंचे मार्गे वाहने ते निरेला जातात. तर मागच्या वर्षी देखील त्या रोडला आमदार साहेब 40 लक्ष रुपये निधी आपण त्या ठिकाणी खर्च केला होता. परंतु तो निधी खर्च करत असताना पालखीच्या 5 दिवस अगोदर ते काम चालू झालं, अतिशय निकृष्ट दर्जाचे त्या ठिकाणी काम झालं. 40 लक्ष रुपये निधी खर्च करून देखील आता आपण जर त्या रोडने गेला तर तुम्हाला खडीशिवाय काहीच दिसणार नाही. म्हणजे डांबराचा रस्ता करून सुद्धा काहीच ते आता शिल्लक नाही. वारंवार आम्ही व्हिडिओ मॅडम देखील पाहणी करून आता त्याचे एस्टिमेट करायची मॅडम तुम्ही खाली सूचना दिल्या त्याबद्दल मी आभारी. परंतु हे काम करत असताना आता साहेब 24 तारीख आहे, फक्त 15 दिवसावरती आपली पालखी आली. तुमचे एस्टिमेट होणार कधी, ते रोड होणार कधी? तुम्ही जेवढ्या लेट रोड करणार तेवढ्या लेट तो रस्ता निकृष्ट दर्जाचा होतो आणि परत पुढच्या वर्षी तोच प्रश्न आपल्या समोर उभा राहतोय. त्यासाठी आपण ते लवकरात लवकर काम पूर्ण करून आम्हाला त्या मार्ग मोकळा करावा. त्याचबरोबर सर, आमच्या सुकलवाडी गावठाणाची मोजणी, रस्त्यांची मोजणी व्हावी हा एक प्रश्न आम्ही परवा आपण जरा आल्यामुळे आम्हाला खरं तर आम्ही गेलो तिथं पत्र देऊन. तो एक प्रश्न आमचा अतिशय महत्वाचा आहे. रस्त्यांची कामं आम्हाला सुरू करायची असल्यामुळे अनेक दिवसांपासून भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी आम्ही पत्र व्यवहार करत आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स अधिकारी आम्हाला त्या ठिकाणी देत नाहीत. आपण लवकरात लवकर गावठाणाची मोजणी आम्हाला जर करून दिली तर आम्हाला ते अतिक्रमणाचे जे रस्ते ते मोकळे होतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे काम सुकलवाडीवर त्या ठिकाणी होईल.
त्याचबरोबर आपण जलजीवनचा जो विषय सांगितला अतिशय सर आमच्या त्याविषयी आक्षेपार्ह अधिकाऱ्यांच्या विषयी आहे. त्यासाठी आपण सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर मीटिंग लावावी व त्याचा मार्ग काढावा. धन्यवाद. नमस्कार सर, मी राहुल पांगरकर, केतकावळे गावचा रहिवासी. सर मला तुम्हाला एक विनंती आहे. केतकावळे येथे 15 आयोगातनं ग्रामपंचायतीनं आदर्श माध्यमिक विद्यालय केतकावळे या ठिकाणी शौचालय मंजूर झाले 3 लाखाचं. पण त्या ठिकाणी शौचालय मंजूर होऊन 6 महिने होत आलेले काम चालू होऊन, पण त्या ठिकाणी फाउंडेशन केलेलं नाही. बाथरूम बांधताना कॉन्ट्रॅक्टरांनी फाउंडेशन नाही केलेलं. ही गोष्ट मी व्हिडिओ मॅडमला दाखवली असताना सुद्धा आज 200 मुलं ते शाळेमध्ये शिकतात. 200 मुलांना शौचालयाची व्यवस्था नाही. ही गोष्ट मॅडमला सांगून सुद्धा आज त्या ठिकाणी काम चालू केलेलं नाही. आणि दुसरा मुद्दा सर, ज्या ठिकाणी आमची ग्रामपंचायत केतकावळे ग्रामसेवक महिना खाली येत नाही आणि त्या ठिकाणी मी अर्ज केला होता माहिती अधिकारामध्ये ऑडिट रिपोर्टचा 2015 ते 2023. ग्रामसेवक मग त्याचा ऑडिट रिपोर्ट गावात नाही ग्रामपंचायतीमध्ये, तर सरकारी कागद जातो पुढं. या गोष्टीची पण तुम्ही व्हिडिओ साहेबांना विनंती आहे की या गोष्टी दखल घेऊन लवकरात लवकर ऑडिट रिपोर्ट भेटावा. सर पालखी मार्गाचं फक्त आम्हाला आणि ग्रामसेवक या ठिकाणी हजर होत नाहीये, त्या गोष्टीची पण दखल घ्यावी ही विनंती आहे. माझं नाव गजानन नामदेव जगताप. सुपे खुर्दगावचा सिटी सर्वे झालेला आहे. ज्या मोजणी झाली जागेची ते नल साहेब होते. कुठल्याही गावाला कळवलेलं नाही. ते कधी आले, ग्रामपंचायत मध्ये कधी बसले, गावाचे सिटी सर्वे नोंद केली आणि काय लोक हजर नव्हती ना, त्या लोकांच्या जागेवर सरळ त्यांनी महाराष्ट्र शासनाची नोंद केली. मी 4-5 वेळा स्वतः गेलो त्या नल साहेबाकडे. तो म्हणतो माझा काय एक संबंध नाही, तुम्ही पुण्याला जाऊन कोर्टात अपील करा. आता पुन्हा अपील करायचं काय करायचं काही आम्हाला माहित नाही. पण सुपे खुर्द गावचा सिटी सर्वे झाला. जवळजवळ 25% शासन लावलं खाजगी जागेवरती. त्या जरा साहेबांनी मला काहीतरी खुलासा करून सांगावं की पुढे ते केल्यानंतर बाबा परत मालक नोंद होईल. आमदार साहेब, एक पालखी मार्गा संदर्भात विषय सर, आपला पिंपऱ्याच्या हद्दीतून जो डबल ट्रॅक आता झालाय पालखी रेल्वेचा, आणि आपण जो नवीन मार्ग आहे पालखीचा तो पिसुर्डीतून स्प्लिट केला. जुना मार्ग जो आहे आमचं पिंपरे निरा किंवा तिकडचं जो बारामतीकडे जाणारे गाव आहे त्यांना तो रस्ता जातो. तो असं आपल्याला कायमस्वरूपी ठेवावा लागणार आहे. पण त्या रस्त्यावर डबल ट्रॅकमुळे ना पहिल्या ट्रॅकवरती साधारणतः 5-1 हजार लोक पडले असतील टू व्हीलरवर. त्यांचे गुडघे जो पुण्याकडून निरेक जातो तो पडतो बेसिकली. डाव्या पायाचे गुडघे लोकांचे कमी झाले. आता डबल ट्रॅकमुळे अपघाताचं प्रमाण खूप वाढलंय. आता हा विषय जर आपण अधिवेशनात किंवा खासदारांच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंट जो ब्रिज मंजूर केला तर त्यामुळे खूप मोठा प्रश्न सुटणार आहे. तर पेपरला ह्याला बऱ्याचशा बातम्या सारख्या येतात. सासवड त्याचप्रमाणे आपल्या पिसुर्डीच्या हद्दीपासून आहे ना निरेपर्यंतचा तो रस्त्याच्या बाबत आपण ऑलरेडी आपल्या खासदार सुप्रियाताईंनी आणि आम्ही त्या ठिकाणी फॉलो करतोय नॅशनल हायवेला की तोही ॲक्विजिशन पूर्ण करून तोही रस्ता परिपूर्ण करावा. त्याचप्रमाणे जो आपला जेऊरकडून पिंपऱ्या मार्गे येतोय ना रस्ता, तोही रस्ता सोपन काका महाराजांच्या पालखीचा आहे. तर त्याचंही मी पत्र आज देतोय, कारण आज मला वाटतं पेपरलाही बातमी आहे त्याची. कारण तो रस्ता नादुरुस्त पुढे म्हणजे वीरच्या पुढे जेऊरच्या हद्दीपर्यंत. तर त्याच्याबाबत सुद्धा त्या ठिकाणी देतो आहोत. आपण जे सांगितली सूचना ते करू. आता तुम्ही बघितलं असेल दोन्ही बाजूला रस्ता 1-1 मीटरनी वाढवायचं काम चालू आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात ते होत आहे आणि त्या रस्त्याची दुरुस्ती पण करणार आहे आपण. तुम्ही जे सारखे सांगितलं ना मगाशी, त्याच्यामध्ये काय झालं की तो तीर्थक्षेत्र आराखड्यातनं पैसे येतात त्याला निधी. मागच्या वर्षी सुद्धा ऐन वेळी येत ना ते पैसे आदरणीय विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून ते पैसे येतात पालखी मार्गाच्या दुरुस्तीसाठी. आणि आपला जो रस्ता आहे तो तात्पुरता पालखीच्या काळामध्ये ट्रॅफिक कंट्रोल होण्यासाठी लोक चालत निरे मार्गे जातात आणि ते गुरुच्या मार्गे गाड्या जातात, त्यासाठी तो केला जातो. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा पातळीवरती त्याचं काम होतं. साहेब त्याला 40 लाख रुपये खर्च करते. ऐका ना, आता काय करणार, विभागीय आयुक्तांच्या लेवलवरती ते होतं. 40 लाख रुपयाचं कामच होत नाही साहेब. ते निकृष्ट दर्जाचं काम होतं. 40 लाख रुपये केलं तर रस्ता पण त्या पद्धतीने झालं पाहिजे ना. आपण त्याच्याबाबत आता ह्यावेळेस मॉनिटर करा. तुम्ही पण आम्हालाही सांगा, आम्ही मॉनिटर करू. कारण काय होतं की तो निधी तीर्थक्षेत्राचा असतो, त्याचं मॉनिटरिंग आहे ना, म्हणजे संपूर्ण कामकाज होतं. फक्त स्थानिक लेवललाच काम सुरू असताना तुम्ही आम्हाला कळवा,
तुमचं जर कोणी ऐकलं नाही तर आम्ही तिथपर्यंत पोहोचू. आणि मला विनंती मला वाटतं ते पंचायत समिती जिल्हा परिषदेचे अधिकारी आहेत ते इंजिनियर त्यांनाही आपण सूचना करायचं क्वालिटीच्या बाबतीत सगळे मॉनिटर एक मिनिट ऐका ना एक मिनिट पुरा सुरुवातीपासून जो एक्सपेन्शन झालं निर्णय 4 किलोमीटरसाठी 8 महिने गेले येण्याच्या एवढं काम तर कधी सुरू नसतं. पण त्यांनी ठीक आहे आपण सगळ्यांनी विनंती केली आमच्या ग्रामपंचायत आंदोलन केलं ते लोकांनी वाढवलं केलेलं एक्सपेन्शन असले सर 2च महिने झालं काम सर. ते कामाला त्या कामाचं कुठे टेंडर नव्हतं ऐन वेळेला ते काम करून घेतलेलं आहे त्यामुळे त्याला वेळ लागतोय. कारण आपण प्रेशर करून नॅशनल हायवेच्या लोकांना आदरणे खातं सुप्रियाताईंनी आम्ही प्रेशर केल्यामुळे ते काम करून घेतलंय म्हणून त्याला वेळ लागतो. आता एखाद्याला खाजगी काम करायला सांगितलं तो वेळ लावणार सर ऐका ना जायचं म्हणतात ना तिकडे जायचं. आता वाल्याच्या वतीनं आम्ही रस्ता अडवला होता त्यांचा पण आम्हाला आता भरणं प्रेशर यायला लागला पार्किंग मार्गाचा त्याच्यामुळे आम्ही आता त्यांना चालू करून दिलाय रस्ता. पण वाल्यामध्ये सर तुम्ही नोट करून घ्या किंवा मी तुम्हाला आता सांगतो की तुम्ही कधी पण वाल्यामध्ये आला ना शाळापासून वाघबरवाडी फाट्यापर्यंत 30 मीटर रस्ता आहे कुठेही सर्व्हिस रोड नाही. आम्ही रस्ता अडवला होता. आज तालुका समन्वयाची मीटिंग आहे. आदरणीय सुद्धावांनी पण बघायची सांगितलं की नॅशनल हायवेचे अधिकारी आज खरं म्हणजे त्या अधिकाऱ्यांना आपण बोलवलं नव्हतं तालुका समन्वयाच्या याला. तालुक्यातले डिपार्टमेंटचे प्रमुख अधिकारी तालुक्याचे आपले ऐका ना जलजीवन मिशनचे जसे अधिकारी मीटिंग लावतो आपल्याकडे पालखी मार्गाचा प्रश्न सगळीकडेच आहे. पालखी गेल्यानंतर नॅशनल हायवेची आणि आपल्या त्या संबंधित गावातील जेवढे सरपंच प्रतिनिधी जसं आपण जलजीवनची लावतो सरपंच प्रतिनिधी त्या भागातले लोकप्रतिनिधी आणि सगळ्यांची एकत्रित मिटिंग लावू आणि तिथं त्याच्यामध्ये ते सगळे इश्यूज आहेत ना. कारण सासवड आणि जेजुरी नगरपालिकेचा विषय आहे त्याच्यामध्ये त्यानंतर सगळ्या ग्रामपंचायतीचा विषय आहे. ते एकत्रितपणे मिटिंग मी आपल्याला कल्पना देतो की जशी 6 तारखेला आपल्याकडून पालखी बाहेर जाते म्हणजे पुणे जिल्ह्यातून ह्याच्यातून लोणंद जाते त्याच्यानंतर आपण लगेच त्वरित मिटिंग लावतो. सर काय होते की आपल्याला पत्राचं उत्तर पण देत नाही. मी वाकरवाडीचा म्हणजे सदस्य आहे मी स्वतः फॉलो घेतलाय त्यांना पत्रासाठी इतकं पत्र व्यवहार केला की आपल्याला पत्राचं काहीच देत नाही डायरेक्ट काम चालू करतात नाही तुम्ही बरोबर आहे पुण्याला जाऊन. आणि त्यानंतर इकडे मॅडमला एक आमचा प्रश्न आहे आपला वाकरवाडी ग्रामपंचायतला 15 एक ऐकत चालू नाही आमचा म्हणजे खर्चच करता येणार पैसे तर त्या संदर्भात थोडंसं मॅडमने लक्ष द्यायला हवं. आपल्याकडे 6 ते 7 पंचायत आहेत त्या एलजीडी कोडचा प्रॉब्लेम आहे. जी नवीन ग्रामपंचायत स्थापन झालेली आहे त्या एलजीडी कोडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे परंतु PFMS ला ऍक्सेप्ट होत नाही पेमेंटसाठी त्याची फॉलोअप सुरू आहे. नमस्ते मी नितीन निगले सामाजिक कार्यकर्ता गुरुचे. आमच्या गुरुचे गावचं जे जलजीवनची काम आहे ते बंद आहे का बंद आहे ते सांगा. एक मिनिट ऐका ना जलजीवनच्या संदर्भात मीटिंग आपण वेगळी लावतो. माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण मागाशी जे गायरान संदर्भाची बोलला किंवा कोर्टाचा आदेश आहे की बाबा गायरान अतिक्रमण सर्व निष्क्रिय करून टाका म्हणून. सर 2002 साली जे आला होता की 2000 साली जेवढी काय घरं आतमध्ये राहतात तर ते सर्व नियमित करा. परंतु लोक अशिक्षित असल्यामुळे आमच्या गावामध्ये जवळजवळ 6.5 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. 15-16 एकर क्षेत्र गायरान आहे. त्या गायरानामध्ये तहसीलदार साहेब मसूरचा विषय असल्यामुळे साहेबांचा विषय आहे. तहसीलदार साहेब आमच्या गुळूच्या गावामध्ये जवळजवळ 15-16 एकर क्षेत्र गायरान आहे. त्या गायरानामध्ये जवळजवळ 50-60 वर्षापासून लोक राहतात. तर 2002 साली जी आर आला होता की घरं नियमित करून घ्या परंतु लोक अशिक्षित असल्यामुळे किंवा त्यावेळेचे प्रतिनिधी असतील कोण त्यांनी त्याचा एवढं रिस्क घेतली नाही. परंतु 2011ला परत एकदा जी आर काढला कारण आम्ही 2009-10 हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. स्वतः मी पण त्याच्यामध्ये पडलो होतो. त्यावेळेस मला कोर्टाने आदेश दिला की 2011 पर्यंतची घरं नियमित करून घ्या. तर ती सगळी प्रोसेस आम्ही त्या काळी केली. म्हणजे 2011च्या आधी जेवढी घरं 152 लोक तिथे राहतात घर त्यातली 127 लोकांची घरं नियमितसाठी प्रस्ताव तयार झाला. तो ग्रामपंचायतीने तयार केला. तो BDO ऑफिसला पण पाठवला. तिथली पुढे BDO ऑफिसने काय केले त्याचा खुलासा करा. अतिक्रमण नियमावलीच्या अंतर्गत ग्रामपंचायत BDO ऑफिसला ज्या अतिक्रमण होते तुमचे 2010 पर्यंतची ते सगळी माहिती फॉरवर्ड केलेली आहे. परंतु अजून
शासनाकडून BO लॉगिन मधून CO लॉगिनला ते फॉरवर्ड करण्याची सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे ते अजून फॉरवर्ड करण्यात आलेलं नाही. परंतु मॅडम मला एक गोष्ट सांगायची की त्या ठिकाणी जी लोक राहतात आज त्या लोकांना कुठलीही सुविधा मिळत नाही. आज त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याकडून घरपट्टी आकारणी केली जाते. मग मला काय म्हणायचं, ते क्षेत्र जर महत्वाचं असेल तर ग्रामपंचायत अधिकार आहे का ती घरपट्टी घ्यायचा? जुलै 2016च्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायत अधिकार आहे. बरं, त्याची नागरिक सुविधा काय असते त्यांच्या ते बघायचा अधिकार ग्रामपंचायतला पाहिजे. सुविधा पुरवल्या पाहिजे. मग काय सुविधा पुरवल्या पाहिजे? गटराचं पाणी तर त्यांचं गेलं पाहिजे. त्यासाठी रस्ते, पाण्याच्या काय पायाभूत सुविधा आहेत. मग ग्रामपंचायत ज्या वेळेस ग्रामपंचायत आता दिवाळीमध्ये नवनिर्वाचित सदस्य सौअमृता नितीन निगडे माझ्या विशेष त्यावेळेस पहिल्या मिटिंगला तो अर्ज दिला होता की माळवस्तीवरती जे काही लोक राहतात त्या लोकांना नागरिक सुविधा मिळावा म्हणून आपण ग्रामपंचायतीने प्रयत्न करावा. त्यावेळेस सरपंचाने तो अर्ज पण तिला घेतला नाही. त्यावेळेस तुम्ही स्वतः त्या ठिकाणी होता. त्यावेळेस तुम्ही पण आमच्या मॅडमला म्हणला की हे असं काय नसतं. मग तुम्ही एक महिला अधिकारी असताना आम्ही तुमचा आदर करतो, तर तुम्ही त्यावेळेस त्या ग्रामपंचायत सदस्याला तुम्ही असं उत्तर का दिलं नाही जे मला तुम्ही आता देताय? त्यावेळी काय उत्तर दिलं होतं साहेब की गायड्यांमधले जर रस्ते नोंद नसतील ते पहिला नोंद करून घ्यायला लागतील आणि त्यानंतर ग्रामपंचायत किंवा शासनाला. मग का ग्रामपंचायती तो अर्ज का घेतला नाही? आपण महसूल विभागात मग ग्रामपंचायतीने तिचा अर्ज का घेतला नाही? तुम्ही आता माझ्याकडे अर्ज द्या. नाही, त्या दिवशी तुम्ही तसं का दिल्याशिवाय तुम्ही पण एक महिला अधिकारी आहात. विषय महत्वाचा आहे. 150 लोकांच्या घरांचा भवितव्याचा विषय मला सर काय म्हणायचंय, जर ग्रामपंचायत सदस्य तुम्हाला जर अर्ज देत असतील, तुम्ही एक महिला अधिकारी म्हणून तिला तुम्ही तिला येड्यात करत असता तिथं, तर हे चुकीच आहे ना. तुम्ही आता मला म्हणताय ठीक आहे होत आहे, पाहिजे होतं ना. मला काय म्हणायचंय, आता तुम्ही मांडले ना त्याच्याप्रमाणे त्याची प्रोसेस होईल. का झालं नाही काय नाही त्याच्यावरती आपण नाही, ते स्वतः होते ना. म्हणजे असं मी आळस घेत नाही ना की ग्रामपंचायती केलं किंवा काय केलं. मग ह्या एका अधिकारी होत्या महिला ग्रामपंचायत सदस्य, त्यांनी असं उत्तर दिलं, अर्ज पण घेतला नाही. ग्रामसेवक मला म्हणले की मॅडम म्हणले असं काही होत नाही. तुमच्या ग्रामसेवकाने अर्ज घेतला नाही, ग्रामपंचायतीने अर्ज घेतला नाही. एक मिनिट ऐका ना, काय होतं माहितीये का, एक मिनिट ऐका माझं. आता आपण जो विषय म्हणतो ना तो मला वाटते महत्वाचा नाहीये. एखाद्या अधिकारी मिटिंगला आल्यानंतर आज आपण तहसीलदार महोदयांच्याकडे, BDO मॅडमकडे, प्रांत साहेबांच्याकडे त्यांच्या ऑफिसला कुठलाही अर्ज इन्व्होल्व केला ना की प्रशासनाला त्याला उत्तर द्यावं लागतं. एक मिनिट ऐका ना, तुम्ही आहे ना आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून ना आम्हाला अर्ज कुठेही देऊ शकता. आम्हाला कुठेही दिला तरी आम्ही घेतो तो अर्ज, त्याची प्रोसेस करतो. अर्ज दिला नव्हता मॅडमला, आम्ही ग्रामपंचायतला घेतला. मग ग्रामपंचायतचा विषय होता, मॅडमने त्यावर हस्तक्षेप केला आणि मॅडमने त्याला तर सांगितलं असं होतच नाही. हा विषय तुम्ही कसं म्हणताय की त्या ठिकाणी होत आहे म्हणून? हा विषय आपण आमसभेच्या वेळेस घेऊ. आज समन्वय मीटिंग मी प्रत्येकाला विनंती करतोय कृपया आपण विषयावरती बोला प्लीज. मी या ठिकाणी जेजुरी नमस्कार, मी प्रशांत यादव केतकाळे गावचा रहिवासी आहे. तो यायच्या आधी चर्चा झाली आहे. पाणी पुरवठा जेजुरीकरांना आम्हाला करता येत नाहीये तुमच्या दुसऱ्या नियोजनामुळं. तुमचं मांडकीची लाईट गेली तर जेजुरीची लाईट असते, जेजुरीची लाईट गेली तर मांडकीची लाईन येते. जेजुरी आणि मांडकी दोन्ही ठिकाणी लाईट जर असेल तर मोटर चालू करून आम्हाला पाणी पुरवठ्यापर्यंत पाणी आणता येतं. दोन्ही ठिकाणचा जर काही असा विषय असेल तर आपण बैठक घेऊ. बैठक घेऊन तुम्ही आज या ठिकाणी शब्द द्या. या बैठक खूप वेळा झालेल्या आहेत. ही मीटिंग संपल्यानंतर लगेचच घ्या तुम्ही. हा माझ्याकडून EY पण आहे. हा जर असं नियोजन होत नसेल तर करू. ठीक. दुसरा 2 मिनिटं कडेपठार रोडचा महत्त्वाचा मुद्दा आहे. जेजुरीचा कडेपठारचा रोड आपण 80% रोड केलेला आहे. त्या ठिकाणी थोडासा रोड करण्याचा राहिलेला आहे. सदर मुख्याधिकारी साहेब या ठिकाणी आहेत, त्यामध्ये काय पद्धतीने मार्ग काढतील तो ठरवावा. तेथील जे स्थानिक लोकांनी रोड अडवलेला आहे त्यांना जर आपण दुसऱ्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था करून दिली तर संपूर्ण कडेपठारचा रोड होऊन जाईल. येणाऱ्या नागरिकांना अडचण राहणार नाही. त्याचे तुम्ही नियोजन करून द्यावं.
नमस्कार, मी केतकावळे गावचा रहिवासी प्रशांत यादव. माझं तहसीलदार साहेब आणि आमदार साहेबांना एक विनंती आहे की माझा एक सातबाऱ्याच्या बद्दलचा प्रश्न आहे महसूलच्या विभागातला. मला असं विचारायचं होतं की सातबाऱ्यावरती एक नावाची चूक भूल झालेली आहे, तर ती चूक भूल सुधारण्यासाठी आपण जर अर्ज केला तर त्या अर्जाचे उत्तर आपल्याला किती दिवसामध्ये मिळतं? तहसीलदार साहेबांना विनंती आहे माझी. नाही थांबा की तहसीलदार साहेबांना उत्तर द्यावं. ते बद्दलचा विषय झालाय मगाशी आपण यायच्या अगोदर मला वाटतं थोड्या वेळापूर्वी त्याच्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे. आपण विधिमंडळामध्ये लावतो जेणेकरून त्याची प्रोसेस स्लो म्हणजे कमी व्हावी म्हणून, आणि तहसीलदार साहेबांनी मगाशी उत्तर दिले त्याच्यावरती आणि ते लवकरात लवकर करतील. मिनिमम वेळेमध्ये ते त्वरित होऊन जाईल. आहे का नाही सर, त्या प्रकरणाला आहे ना जवळजवळ 1.5 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर मला असं म्हणायचे फक्त की जर 1.5 वर्ष पूर्ण होऊन जर त्या प्रकरणाचा निकाल लागत नसेल याचा अर्थ असा होतो की तुमचा अधिकारी गावात बसत नाही किंवा तुमच्या आम्हाला प्रत्येक हेलपाट्याला तुमच्यापाशी यावं लागतंय आणि तुमच्या प्रत्येक अधिकाऱ्याचं उत्तर प्रकरण इकडे गेलं, प्रकरण तिकडे गेलं, प्रकरण तिकडे गेलं, म्हणजे आम्हाला पळापळ करावं लागते. आम्ही काय समजलं जातो, अर्ज तुमच्याकडे सादर केलं म्हणजे तुमच्याकडून ती प्रोसेस होईल, पण तुमच्याकडून ती प्रोसेस होत नाही. मी ऑलरेडी सांगितलंय की ज्या बाबतीमध्ये लिटिगेशन नसेल तो विषय विदाउट हिअरिंग होतो आणि ज्याच्यामध्ये हिअरिंगची अडचण असेल तुम्ही 2-3 लोकांनी ऑलरेडी प्रश्न मांडला होता, त्याचं उत्तर दिलेलं आहे. तरी पण तुमचा प्रश्न सांगायचा तुम्हाला फक्त आमच्या गावामधला प्रश्न असा होता की तुमच्या प्रश्नातून मार्ग काढतो. ऐका, मी विजय महाराज अधिकारी. सर नमस्ते, मी योगेश कांबळे, ग्रामपंचायत सदस्य खळद. तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे की करा नदी ही कोणाच्या अखत्यारीत आहे एवढं तुम्ही मला सांगावं. जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत आहे सर. खळद गावामध्ये 2019 साली महापूर आला, तेव्हापासून त्या ठिकाणी आम्हाला संरक्षण भिंत व्हावी म्हणून आम्ही मागणी करतोय. पण जलसंधारण विभाग तुम्ही म्हणताय त्यांच्याकडे जर आम्ही गेलो तर ते सांगतायत की त्या ठिकाणची ब्ल्यू लाईन झाली नाही, रेड लाईन झाली नाही आणि हा विषय आमच्याकडे येत नाही. ज्यावेळेस ईशानवाडीची घटना घडली तेव्हा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आपल्याकडे एक पत्र आलं होतं सर. ते पत्र आम्ही तुमच्या निदर्शनास आणून दिलं की शासनाने या ठिकाणी तालुक्यात जे असे धोकादायक विभाग आहे, धोकादायक गाव आहे, असे प्रस्ताव तुम्हाला मागितले होते. तर त्या ठिकाणी आमचं खळदचं त्या ठिकाणी पत्र तुमच्याकडे होतं, पण ते पत्र टपालात दिलेलं 3 ते 4 महिन्यानंतर आम्ही ते टपालातलं पत्र काढून तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि तुम्हाला ते जिल्हाधिकारी साहेबांचं जे पत्र आलं होतं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचं ते पत्र सुद्धा आम्ही तुम्हाला आणून दिलं. पण तुमच्याकडून त्या ठिकाणी त्या पत्राला उत्तर देताना त्याचं जे प्रस्ताव पाठवायचा होता हा प्रस्ताव तुम्ही त्या ठिकाणी पाठवला नाही, कारण हे प्रकरण कोणत्या विभागाच्या अखत्यारीत आहे हेच त्या ठिकाणी आपल्या विभागातील लोकांना माहिती नाही आणि तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जायला सांगितलं. ते पत्र मी स्वतः घेऊन त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेलो तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की ह्याचं त्या ठिकाणी प्रस्ताव आम्ही पुढे पाठवू शकत नाही. म्हणजे की याचा प्रस्ताव खळद जे धोकादायक आमचं गाव त्या ठिकाणी वाळूचे अनेक विषय आले की त्या ठिकाणी महसूल विभाग जागृत होतोय. मग त्या ठिकाणी आमचे गाव जर त्या ठिकाणी पूर आला, गावचं भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर 50 ते 60 फूट उंचीवरती गाव आहे, गाव त्या ठिकाणी पुरात वाहून जाऊ शकतं अशी परिस्थिती आहे. आम्ही वारंवार त्या ठिकाणी आपल्याला विनंती करतोय पण त्या ठिकाणी कोणीच लक्ष देत नाही. या संदर्भात मान्य महोदयांनी लक्षवेधी मांडली होती. त्या संदर्भामध्ये संबंधित विभागाचा रिपोर्ट घेऊन 18/6 आणि जिल्हाधिकारी सरांना रिपोर्ट करण्यात आलेला आहे. सर नमस्कार, मी पावसाळ्यात कापडे सरपंच नांदेड. सर माझा प्रश्न पाणी टंचाई संबंधित आहे. ज्या ठिकाणी जीओला सर टँकर भरले जातात त्या ठिकाणी आता सध्या ज्या गावाला 4-4 टँकर रोज खेपा होत आहे त्या ठिकाणी आज एकच खेप होती. त्या ठिकाणी जीओला मुरुम टाकलं नसल्यामुळे गाड्या तिथं सर खसतात किंवा गाड्या भरल्या जात नाही किंवा पाणी पण त्या केलं नसते, त्यामुळे पाण्याच्या खेपा होत नाही, त्यामुळे टंचाईची जास्त टंचाई गावामध्ये जाणवत आहे पाण्याची. तर त्या ठिकाणी मुरुमाची व्यवस्था करून रस्ता थोडासा करून द्यावा अशी विनंती करतो. तसं सर माझा दुसरा प्रश्न असा आहे की नागरिकाचा सरपंच मनीष त्यांनी मग अशी वाळू संबंधित सर प्रश्न त्या ठिकाणी मांडला. वाळू संबंधित सर अशी अतिशय गंभीर अशी बाब आहे की त्या ठिकाणी काही अनुसूचित प्रकार काढण्याची शक्यता दाट आहे नागरिक त्या ठिकाणी दोन्ही गावामध्ये. वाळून परिस्थिती त्या ठिकाणी करून वगैरे जमा होतात. रात्रीचा वाराचा विषय सर सारखा त्या ठिकाणी चालू आहे वाळू संबंधित आणि रोज चालू आहे, त्यामुळं पोलीस प्रशासन सुद्धा रात्री त्या ठिकाणी आलं होतं, त्यामुळं ती थोडीशी दखल घेतली जावी. आणि नागरिक सर गायरानामध्ये एक सौर प्रकल्प आता त्या ठिकाणी होतोय
तर ते नागरिकतेच्या ग्रामस्थांना विचारात त्या ठिकाणी घेतलं नाही. आधी एमएससीचा एक प्रकल्प त्या ठिकाणी अगोदर आहे. आम्ही त्या ठिकाणी ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन ठराव केला होता की आपण ते लोकांना विचारात घेऊन त्या ठिकाणी करावा, पण आम्हाला विचारात नाही गेला. त्या ठिकाणी त्यांनी मोजणी चालू केली. तो एक थोडासा मुद्दा आपण लक्षात घ्यायला विनंती करू. सर नमस्कार, मी प्रमोद जनावडे काळतरी. सर काळतरी आणि गेरा पुरंदरसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. माती उत्खनन खूप मोठ्या प्रमाणावर होते. काळतरी आणि गेरा पुरंदरसाठी परमनंटली माती उत्खनन बंद झालं पाहिजे असा शासकीय आदेश काढला पाहिजे. दिवसभरात सुमारे 250 ते 300 डंपर दिवसभरात वापर तहसीलदार होत आहे. त्याकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे 100%. आणि दुसरा विषय म्हणजे काळतरी गावचा सिटी सर्वे झाला पाहिजे. एकमेव काळतरी गाव असं राहिलं की ते सिटी सर्वे नाही आहे तिथं. कृपया आमदार साहेबांनी एक केंद्रीय प्रशासकीय मान्यता राहिलेली आहे त्याला. किल्ल्यावरती मिलिटरी असल्यामुळं तिथं ड्रोन फ्लाय करता येत नाही. त्यामुळे आमदार साहेबांनी तहसीलदार साहेबांनी भूमी अभिलेख खात्याला पत्र देऊन काळतरी गावचा सिटी सर्वे करण्यासाठी कृपया सुचवावं. तिसरा विषय असा आहे, जलजीवनचा विषय घ्यायचा नाही ठरलाय, परंतु काळतरी गावचा जलजीवनचा कॉन्ट्रॅक्टर चोरीला गेलाय. कृपया गुगे साहेबांनी तो शोधून द्यावा काळतरी गावाला. कारण एक कॉन्ट्रॅक्टरचं कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडे असे 5 सब कॉन्ट्रॅक्टर आहेत. 5व्या सब कॉन्ट्रॅक्टरने पहिल्या पाण्याच्या टाक्या न बांधता डिमॉलिश केले. पहिल्या टाक्या नवीन न बांधता. याचं उत्तर गुगे साहेबांनी द्यावं. चौथा प्रश्न आमदार साहेबांना महत्वाची जरा सूचना करायची होती. सासवडमध्ये जोपर्यंत स्पीड ब्रेकर होते सर तोपर्यंत अपघात घडत नव्हते. आता नवीन रस्ता झालाय त्याच्यावरती. आता परत नव्याने स्पीड ब्रेकर त्याच्यावरती करण्यात यावेत, त्यामुळे अपघात होणार नाही याची विनंती आहे. तुम्ही काळजीवर डायरेक्ट नमस्कार, मी शिल्पा सर आजकाल सेपरेट मिटिंगला होते, पण आमचा एकच प्रश्न आहे आणि फार अडचणी नाही. फक्त 4 पाण्यातून बंद आहे तेवढं सोडवलं की अडचणी संपली. आणि हा आज आम्ही 31/5ला दिलेला साहेबांना दिलेला, पण काहीच अजून तुम्हाला देतोय आम्ही एक पत्र देतो तुम्हाला. सरपंच आपण जलजीवनची वेगळी मीटिंग लावतोय, त्याच्यामध्ये त्याची सविस्तर चर्चा होईल आणि जलजीवनच्या संदर्भामध्ये सगळा वापर त्या मीटिंगमध्येच होईल. ठीक आहे सर, पण प्रश्न आमचा एक होता. तुमची प्रति आमदारांना द्या एक प्रश्न. मी विजय महाराज अधिकारी. 50 घरातला वाडीच्या वस्तीतल्या बोलते एवढे जर ऐकल्यावर जलजीवनचा प्रश्न नाही माझा, ते माहोलचं सगळ्यांना माहिती आहे जलजीवनचं. पण अक्करवाडीमध्ये सार्वजनिक विहिरीवर आम्ही एक मोटर टाकून पाणी अक्करवाडीला सप्लाय करतो. त्याला 3 फ्यूज लाईट आहे. MSCBचे माणसं बसले म्हणून 7 फ्यूज आहे. ती फक्त सिंगल फ्यूज करा. रात्री तुमची 9:30-10ला लाईट येते, सकाळी 5ला जाते. भरण्याची अडचण आहे. तुम्ही जर ते एकच खांब आहे त्याला जर सिंगल फ्यूज केलं तर आमचा तो प्रॉब्लेम मिटून जाईल, याची आपण नोंद घ्यावी. दुसरा प्रश्न व्हिडिओ मॅडमला आहे की दिव्यांगासाठी 2 वर्षापूर्वी मूकबधिर किंवा दिव्यांगासाठी घरकुल योजना आली, त्याचा आम्ही पाठपुरावा केला. पण प्रत्येक किती गावातून कोणाकोणाला घरकुल मिळेल याची नोंद करावी. तिसरा प्रश्न आमदार साहेबांना आहे. पुरंदर तालुक्यामध्ये महाराज सगळ्यात रोडची दुर्दशा असेल तर माझं परिचय फाटा ते मांडर. पंतप्रधान सडक योजनेमधून झालेला रस्ता त्याच्यावर परत परिचय फाटा ते अक्करवाडीवर परत त्याच्यावर डागडुजी सुद्धा झाली नाही. आज अशी कंडिशन आहे की वसंत बापट जसं सलाईन लावून मतदानाला आलते तसे अक्करवाडी ग्रामस्थांना सलाईन लावून मतदानाला यावं लागेल. काही फार कंडिशन आहे, आपण याची नोंद घ्यावी. नमस्कार, मी परिचय सरपंच अर्चना बोलते. आमदार साहेबांना माझा एकच प्रश्न आहे. जलजीवनचा विषय घ्यायचा नाही ठरले, परंतु मी जलजीवनचा एकच विषय घेऊन आणि त्यामुळे हा प्रश्न करत आहे. माहूर जलाशयातून पाणी उचलण्याचं ते आपण आम्हाला कार्यकारी अभियंता उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग 27/2/2024 रोजी मिळालेले आहे सर, परंतु आमच्या गावात स्कीम डिझायनिंग अजून होत नाहीये. आणि सर आमच्या परिचय गावातून अशी चर्चा आहे की स्कीम डिझाईन साठी आमदार साहेबांनीच स्कीम डिझाईन थांबवली आहे, तर असं चर्चा केली जाते. तर याबाबत आमदार साहेबांनी काय उत्तर द्याल?
ताई हा आहे ना राजकीय प्रश्न झाला, परंतु माझा स्वभाव असा आहे की कुठल्याही कामामध्ये राजकारण करायचं नाही. तुमच्या गावामध्ये 2 गट आहेत, एक गट म्हणतो बाहुलवरनं पाणी आणायचं, दुसरा गट म्हणतो आपलं काय ते संगमवरनं पाणी आणायचं. माझं स्वतःचं मत आहे, आम्ही आता आपण इथून गेले मला वाटतं, परंतु मी असेल खासदार सुटलं त्यांचं मत असं होतं की पुरंदर तालुक्यात जेवढे जलजीवन मिशनचे स्कीम झालेले आहेत त्या ठिकाणी 12 सोर्सवरून पाणी प्रत्येक ठिकाणी यावं, जेणेकरून जरी दुष्काळी सदृश्य परिस्थितीत सुद्धा गावातल्या तालुक्यात प्रत्येक गावाला त्या ठिकाणी पाणी मिळालं. त्यामुळे 1 मिनिट ऐका ना ताई, भाऊकी आपण ग्रामपंचायतीने मागणी केली, मी त्या ठिकाणी स्पष्टपणे सूचना केलेल्या आहेत. इथं पण आहे की वीरवरून पाणी आपण त्या ठिकाणी मागणी करावी, जेणेकरून कुठल्याही दुष्काळामध्ये वीरचा जो डॅम आहे हा धरण नाहीये तर तो साठवण तलावासारखा तो डॅम आहे आणि त्याच्यावरती सोर्सला 4 धरण आहेत, त्यामुळे वीर डॅम कधी आटत नाही किती दुष्काळामध्ये. त्यामुळे 12 सोर्स त्याच्या ठिकाणी होणार आहे, त्याच्यासाठी ती करण्यासाठी मी पत्र दिले, बरोबर ना. आणि त्यामुळे ना आणि काय झालेलं की गावामध्ये, आणि म्हणून मला विनंती, मी मागाशी तुम्ही ऐकलं की नाही मला माहित नाही, जस्ट पिंपरीकरांनी किंवा सगळ्यांनी सांगितलं, माझी विनंती प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येक लोकांना अधिकाऱ्यांना सगळ्यांना आहे, जलजीवन मिशन आहे ना हे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये सगळं राजकारण बाजूला ठेवून येणार आपण प्रत्येकाने. म्हणजे मी असं नाही म्हणत सरपंच, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मी जे लोक आले ना माझ्याकडे ज्यांचा विरोध आहे त्यांना सुद्धा मी स्पष्ट सांगितलं की ह्याच्यामध्ये राजकारण करू नका. पाण्याची प्यायची स्कीम ही पारदर्शकपणे बिना राजकारण कुणी 1 रुपया न खाता पारदर्शकपणे झाली पाहिजे. बरोबर आहे सर, परंतु मग आपण का मिळालं म्हणजे त्यावेळेस आता त्याची प्रोसेस ऑलरेडी सुरू केलेली आहे, त्याचं पत्र 1 मिनिट ऐका, पत्र दिलेले, प्रोसेस केली आहे आणि जलजीवन मिशनची जी मीटिंग घेणार आहे आपण त्याच्यामध्ये याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू. परंतु ऐका सर, माझा एकच प्रश्न होता की आता तुम्ही मीटिंग लावणार, परत आमचा वीरवरून जे कागदपत्री व्यवहार होणार म्हणजे जे कागद वगैरे फाईल वरती डिझाईन होणार त्याला वेळ जाणार, कारण आमची वर्क ऑर्डर होऊन 1 वर्ष झालेलं आहे, तरी पण परिचय गाव आमचे 1 मिनिट मला आठवते तसं 2017-18 परिचयाला पाण्याची स्कीम झाली का नाही झाली, त्याची अवस्था काय आहे मला सांगा ना. आज आपल्याला पाण्याची स्कीम करायची का पाणी आणायचं, पैसे खर्च करायचे कॉन्ट्रॅक्टर साठी का गावाला पाणी पाजायचंय. आज हिवऱ्याची परिस्थिती तीच आहे, परिचयाची परिस्थिती तीच आहे, दौंडची परिस्थिती तीच आहे. 2017-18 ह्या सगळ्या गावांमध्येच ना त्या ठिकाणी पाण्याच्या योजना झाल्या, 1% त्या पाण्याच्या योजना प्रॉपरली कार्यान्वित झाल्या नाही, पैसे मातीमध्ये गेले. आणि म्हणून तरी माझं काय म्हणणं, थोडा वेळ लागू द्या परंतु पाणी आलं पाहिजे, प्रॉपर आलं पाहिजे, प्रत्येक वाडी वस्तीतल्या घरापर्यंत गेलं पाहिजे. पण परंतु सर माहूरवरून आम्हाला डिझाईनिंग होणार का नाही. 1 मिनिट, वीरवरून पाणी येणार परिचय हे मी आपल्याला कन्फर्म सांगतो. सर नमस्ते, मी हरुण बागवान सासवडचे प्रश्न थोडेसे आहेत, त्याच्यामध्ये आमदार साहेब, कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सासवडची लोकवस्ती ही फार मोठी झालेली आहे सध्या, आणि त्या अनुषंगाने सगळेच एक श्रीमंत वर्ग नाहीये किंवा मध्यमवर्गीय वर्ग नाहीये जनतेमध्ये, पण गरीब वर्ग सुद्धा हा फार मोठ्या प्रमाणात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याला सासवड मध्ये जे दवाखाना, सरकारी दवाखाना आहे हा मोठा प्रॉब्लेम आहे, जेणेकरून गोरगरीब किंवा इतर राज्यातून आलेले मजूर हे सरकारी दवाखान्यामध्ये जातात, पण त्या सरकारी दवाखान्यामध्ये काही एक औषध उपचार किंवा बेडची व्यवस्था व्यवस्थित नाही, असणारे डॉक्टर, कर्मचारी, इतर वर्ग हा त्या रोगाचा फॉलोअप करत नाही. त्याच्याकरता सरकारी दवाखाना हा अत्याधुनिक हवाय, जेणेकरून आज डायलिसिसची पेशंट हे सासवड परिसरातले किंवा आपल्या 12 वाड्यातले किंवा पूर्व भागातले हे डायलिसिस करता जेजुरीमध्ये जातात. तसं एक सासवड ग्रामीण रुग्णालय हे फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून 60 ते 70 हजार आज आपली लोकसंख्या सासवड परिसराची सासवडची आहे. त्या अनुषंगाने हे सरकारी ग्रामीण रुग्णालय हे अत्याधुनिक ही व्हावंच ही एक आमच्या जनतेची आणि सासवड नागरिकाची एक विनंती आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे जर आता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे साहेब वरती बसवल्यात. साहेब आम्ही लहान होतो तेव्हापासून आम्हाला गुरुवार हा लाईटीचा एक बंदचा वार आहे, तो माहिती आहे पाटे. पण सध्याच्या काळात असं झालेलं आहे, गुरुवार सोडून इतर राहिलेले 6 वार सुद्धा आम्हाला लाईटीचे बंद म्हणून वाटतात आणि ते गुरुवारच आहे असं वाटतं. तर हे जे लहानपणापासून जो गुरुवार हा ठरवलेला लाईटीचा, तो एकच लाईटीचा हा तुम्ही दिवस ठरवावा, हा जिजुरीकरांच्याकडनं बी विनंती आहे, माझ्याकडनं बी विनंती आहे. कारण की सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न जो आहे हा फार सासवडकरांकरता फार महत्वाचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे सर, आज मी तिला सरकारी दवाखान्यामध्ये एक दवाखाना दुसरा मी मोडतो की जे की पशु आणि म्हणजे जनावरांचा दवाखाना. आपल्या इथं जनावरांचा दवाखाना आहे, पण त्याच्यात असणारे डॉक्टर आणि कर्मचारी नसतात. कारण की बरेचसे शेतकरी वर्ग आहे आज की दुसरं त्यांच्या गाया म्हशी सगळे बैल बिल घेऊन येतात. त्याच अनुषंगाने दुसरे एक रहिवासी सासवडचे मध्ये बी आहेत जे की कुत्री मांजरं कबूतर वगैरे सगळे हे प्राणी पशु पक्षी हे घेऊन जातात, पण डॉक्टर अवेलेबल नसतो. आज एक मांजर सांभाळायचं म्हणलं ना तरी त्याला आहे ना, त्याला औषध उपचार करायचे म्हणलं तरी लहान मुलांप्रमाणे 20,000 रुपये जातात आणि त्यानंतर ते खासगी कारणाकडे जायला लागते. या अनुषंगाने तिथं एक सरकारी हे विषय आहे, त्याच्यामुळे ते विषय म्हणतोय. तिसरा एक म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे आहे तर शैक्षणिक विषय, जे की आपल्या ज्या इमारती आहेत सासवड मधल्या सरकारी इमारती, ह्यांचे जे विद्यार्थी संख्या ही घटत चाललेली, त्याच्यामध्ये बऱ्याचशा शिक्षकांना इतरत्र आपल्या कार्यालयातनं कामं मिळतात. त्याच्याकरता काही आमच्या जनतेच्या भावना अशा होतात की सरकारी शिक्षण हे व्यवस्थित मिळत नाही. त्या अनुषंगाने सरकारी शिक्षणाद्वारे बी थोडंसं महत्व द्यावं, इमारती बी एकदम चांगल्या कराव्यात अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळा आहेत त्याच्याबद्दल आहे का काय तुमचं? नाही सरकारी आपल्या म्हणजे सासवडमध्ये नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळा आहेत, जेडपीच्या जागी सासवडमध्ये. त्याच्यामध्ये बी आहे ना बरेचसे मैदान जे शाळा मैदान जे आहेत की बऱ्याचशा आपल्या नगरपालिकेच्या मैदानामध्ये वॉल कंपाऊंड आहे, पण भिंत कंपाऊंड जर नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळाचा विषय तेवढं. हॅलो सर, नमस्कार. विकास बोले शिवरी सर. जो आपला आई साहेब हॉटेलपासून पाठीमागचा रस्ता आहे तो 2002 साली रोजगार हमीमधून चाललेला आहे. तर त्या रस्त्यावर शिवरी ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा विहीर आहे, त्या विहिरीवरती टँकर जातात. पण तो जो रस्ता आहे त्या रस्त्याला काही शेतकऱ्यांनी काय केलं की तो रस्ताच करू नये, तिथं टँकर बसणंही खूप कठीण होतं. आणि आता चांगलं सेवापत्तून त्या रस्त्यावरती 10 लक्ष निधी टाकलेला आहे. तर त्या शेतकऱ्यांनी काही अर्ज पण केले की हा रस्ता होऊ नये म्हणून. ऑलरेडी तो रस्ता तहसीलदार साहेब 2002 साली झालेला आहे, तर तो रस्ता तिथूनच व्हावा आणि टँकर बसत नाही तर तहसीलदार साहेबांचे एक व्हिजिट हो, ज्या शेतकऱ्यांनी तो रस्ता उभारला त्याला तो व्यवस्थित करून द्यायला सांगावं. तहसीलदार साहेब म्हणजे तुम्ही ते सांगावं. हॅलो आमदार साहेब, मी सागर शामराव भुवनच्याचा व्यक्ती आहे. माझे एक एस टी महामंडळाचं माझे कसं आहे एस टी महामंडळ एसटी महामंडळचा आहे का कोणी? माझा एक असा विषय सासवड नागपूरचे निरामार्ग एस टीच नाही. म्हणजे महत्त्वाचा विषय कसं आहे की आज महिलांना त्याच्यात आरक्षण आहे किंवा हप्तीपीठ आहे, ज्येष्ठ नागरिकांना हप्तीपीठ आहे, त्यांना काय लाभ घेता येत नाही. एस टी असून तरी काय उपयोग, तर लाभच घेता येत नसतं किंवा उपयोग काय आहे. हा दुसरा एक विषय असा आहे की ह्या मार्गावर कमीत कमी 1 तासात तरी एस टी असतं. म्हणजे आता शाळेत जाणारी मुले त्यांचं बी हाल होते, त्यांनी कसं जायचं. रोज तर लोकांना असं सोडू शकत नाही ना शाळेत, त्यासाठी पेट्रोल लागते, खर्च येतोय, वेळ जातोय लोकांचा. यासाठी एक एस टी कमीत कमी 1 तासात तरी असावी, 1 राऊंड एस टीचा व्हावा अशी माझी विनंती. आणि हा अर्ज संबंधित मी आमदार साहेबांकडे सुपूर्द करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार सर.
मी सरपंच कोळवेरे या भागाकडे बोलतो. सर, एक विषय असा आहे, निगडे साहेबांनी जो एसटीचा विषय मांडला तोच विषय कोळवेरे रोडला पण लागू होतोय. कारण शाळेतील मुलं सकाळी 6:30 शाळेतील मुलं येतात, मुली येतात आणि 7:30ची बस तर बंद झाली आहे. सकाळी शाळेत यायला मुलींना उशीर होतोय, मुलं कशी तरी याला त्याला आत करतात. आणि जेजुरी MIDC मध्ये बाहेरची परप्रांतीय बरेच लोक आहेत, पण मुलींनी जर ते 5 किलोमीटर चालत यायचं म्हटलं तर त्यांच्या बाकीचा सेफ्टीचा प्रश्न येतोय. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत मी PMT डेपोला पण पत्र दिलंय, ST डेपोला पण मी बऱ्याच वेळा पत्र केलं की कोळवेरे, नावळी, राग आणि निरा परत माघारी ते गोळीच्या मागे परत ती बस चालू करावी. एक तासाला सरांनी सांगा. दुसरा एक विषय माझा असा आहे की सर, MSCBचा विषय आहे. सरांना माहिती आहे की कोळवेरे गावी 12 वाडी आणि 13 गाव असे कोळवेरे मोठे गाव आहे. जवळपास गावापासून 1.5 ते 2 किलोमीटरचा पूर्ण चौक चारी बाजूने परिसर आहे. कोळवेरेसाठी MSCBला 2 लोक पहिले होते कर्मचारी. आज सर काय केले, एक माळी म्हणून अधिकारी आणि त्यांच्या जागा लेडीज बसवली आहे, ते पण वयस्कर आहेत. आज ते लेडीज फक्त ऑफिसला बसते आणि फक्त बिलासाठी फोन करते, बिल भरा. लोक म्हणतात तुम्ही आम्हाला लाईट देत नाही, तुम्ही बिल भरा कशासाठी फोन करताय. आणि जर त्या माळीसाहेब जर दुसऱ्या एखाद्या कामाला गेले तर तिथं दुसऱ्या महिला असल्यामुळे कुठेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. आम्ही फोन केला तरी माळीसाहेब सांगा माझं काम चालू आहे. त्यासाठी माझी विनंती आहे, मी लावण साहेबांशी बऱ्याच कॉन्टॅक्ट केले, आम्हाला अजून एक जेंट्स माणूस द्या. तर तेवढं फक्त माझी विनंती की त्वरित आम्हाला एक जेंट्स माणूस द्यायचा. त्याबरोबर थोडं मला तहसीलदार साहेबांनी विनंती आहे, सर वाड्या रस्त्यावरती रस्ते पहिले जुने होते, छोट्या वाड्या होत्या, 4 घर होती, पायवाट होती, गाडवाट होती, सर्व नंबरच्या रस्त्यावर किंवा बांधावणी रस्ते होते. तर ते रस्ते आता वस्त्या मोठे झाल्या, 4 घराचे 10 जवळपास 50 ते 60 घराच्या वस्त्या झाल्या. पण तो रस्ता जो आहे तो ग्रामपंचायतीने पहिल्यांदा खर्च केलेला आहे मुरमीकरणाचा, पण तो रस्ता नोंद नसल्यामुळं आज अशी कंडिशन की त्याच्यावरती सरांनी पैसे टाकले 15 लाख रुपये, 20 लाख रुपये नागरिक सुविधाचे, जलसुविधेचे रस्त्यासाठी पैसे पडतात. पण ते रस्त्याचं काम करताना प्रथम सर्व ग्रामस्थ अडथळा आणतात. तर माझी विनंती की तो सर्वे होऊन पहिले ते रस्ते 23 नंबरला घ्यायची व्यवस्था करा. आम्ही ग्रामपंचायत विषय घेतला की लोकांनी हात दिली की तो रस्ता थांबतोय. आज कोळवेमध्ये 3-4 रस्त्याचा प्रॉब्लेम झालाय. पैसे निधी ग्रामनिधी पण आमच्याकडे सरांनी पण निधी दिलाय, पण प्रॉब्लेम असा होतो की तो रस्ता करायला गेल्यानंतर रस्ता होत नाही आणि पावसाळ्यामध्ये एवढी ताणाताण होते रस्त्याची. शेवटचा एक माझा विषय, व्हिडिओ मॅडमशी मला थोडंसं बोलायचं आहे. मॅडम, हा कोळवेरे गाव आहे, थोडंसं मोठं गाव आहे, त्यासाठी एक ग्रामविकास अधिकारी, व्हिडिओ गाव आहे किंवा गाव विस्तार ग्रामविकास अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. ग्रामसेवक असल्यानंतर वेळ द्या, ग्रामविकास अधिकारी असल्यानंतर त्यांना बाकीचे तुमच्या मीटिंग बाकीचे कामं. तर कोळवेरेसाठी प्रॉपर कंटिन्यू गावात बसणारा ग्रामविकास अधिकारी असतात. त्याच्यामुळे काय होतं, 54 ते 55 लाख रुपये 15-20 वर्षाचे शिल्लक राहिले. कामं करायच्या लोकांनी मागणी आहे सरकार कामाची आणि पैसे शिल्लक राहतात. इस्टिमेट करायचं तुमचं काय विषय राहतात, त्यासाठी आम्हाला प्रॉपर कंटिन्यू थांबणारा स्पर्धा. तुमची मीटिंग असणार तर त्यांनी सांगायचं मीटिंग पंचायत समिती पुण्यात असा विषय झाला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, मी महादेव सुवर्ण एकत्र बोलतो. आमदार साहेबांनी कृषी कार्यालयाला माझा एक प्रश्न आहे की प्रत्येक गावामध्ये शिक्षक म्हणजे मग मराठी शाळा असो, हायस्कूल असो, अतिशय कमी करतात. तसंच तलाठी, ग्रामसेवक यांची भरती करून घ्यावी. मला असं म्हणायचे की आमदार साहेबांनी आपल्या अंगाने नेहमी बसलेले असतात. आज एवढा प्रश्नाचा वर्षाव झाला आहे. वास्तविक ही मंडळी दर सोमवारी जर आपल्या ऑफिसमध्ये आले तर यातले बरेचसे प्रश्न कमी होतील. आणि मला तहसीलदार साहेबांना एक विनंती करायची की निदान 2 महिने तरी एक मीटिंग आपण आयोजित करावी. आज 12 वाजणार आहे, आज मीटिंग सुरू आहे. वास्तविक रीतीने 2 महिन्याला मीटिंग आयोजित करावी असं माझं एक म्हणणं आहे. 10 वाजता आलो मीटिंगला, खूप प्रश्न राहिलेले आज काही पुरं होत नाही. तर मला एक विनंती करायची आणि तेच सर कुंभारवरून महाराष्ट्रात सगळे खड्डे पडलेले पंतप्रधान सडक गेलेले त्याची दुरुस्ती करावी आणि मीटिंग जरा लवकरात लवकर घ्यावं. तहसीलदार साहेबांना विनंती आहे. त्याच्यामुळे एवढा त्रास होतच नाही. आता अनेक लोकांना बोलायचे तसेच राहायचे, लोक बोलायचे. नमस्कार, जय हिंद महाराज. आमदार साहेब, माझी एक सूचना आहे. पावसाच्या काळामध्ये आता त्या ठिकाणी मालवाडची शाळा उघडून केली. आपण स्वतः आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्या ठिकाणी त्या शाळेला भेट दिली आणि भेट देत असताना आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं की 15 तारखेला शाळा भरण्याच्या अगोदर त्या ठिकाणी शाळा दुरुस्त केली जाईल. असं आपण संबंधित त्या ठिकाणावर
फोन केला होता, आम्ही त्या ठिकाणी फॉलोअप घेतला. तुमच्या मागणीप्रमाणे तुम्हाला सांगितल्यानंतर आणि ताईंना सांगितल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी फॉलोअप घेतला. सीओ साहेबांच्याकडे आम्ही गेलो, पण आज त्या ठिकाणी शाळा भरल्यानंतर एक त्यांचे केंद्र प्रमुखांचा एक खोली आहे, 2 खोल्या आहेत, अशा 3 खोल्या, त्या 3 खोल्यांचे पत्रे उडून गेले. पत्रे उडून गेल्यानंतर गावच्या ग्रामनिधीतून व्हिडिओचं आणि त्यांचं काय बोलणं झालं, ग्रामनिधीतून त्या ठिकाणी एक खोली आहे, ते पत्र फक्त दुरुस्त केले गेले. 2 खोल्यांचे पत्र उडून गेले. मुलांना त्या ठिकाणी 16 मुलं आहेत, त्यांचं साहित्याने अर्धी खोली पडते. 2 शिक्षकी शाळा आहेत, 16 मुलं आहेत, त्या ठिकाणी त्यांना बसता येत नाही. आमचं म्हणणं आहे की त्यांच्या व्हिडिओच्या पातळीवरून त्यांचा विषय असा आहे, गौरी म्हणून त्यांचे विषय गट शिक्षण अधिकारी त्यांच्याशी बोलणं झालं तर ते म्हणजे की तुम्हाला आम्ही स्लॅबच्या शाळा बांधून देतो. ठीक आहे साहेब, आमची विनंती आहे, तुम्हाला तुम्ही शाळा बांधून देतात, मान्य आहे, परंतु आता पावसाळ्याचे दिवस आहेत, उर्वरित त्या ठिकाणी तात्पुरते का सोडतो ना, अजून एका ठिकाणी पत्रे मारावेत. ज्या दिवशी तुम्हाला ती शाळा डिमोलिश करायची त्या ठिकाणी 2 निश्चितपणे तुम्ही स्लॅबची इमारत बांधून द्यावेत, ती आमची एक विनंती राहील. आणि दुसरी विनंती आहे की आता नॅशनल हायवे त्या ठिकाणी जातोय वाल्ल्यामध्ये जात असताना त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, छोटे मोठे सारखे त्या ठिकाणी अपघात होतात. त्या अपघातामध्ये अनेक लोकांना त्या ठिकाणी प्राण गमवावे लागतात, प्राण गमवावे लागतात. पण त्या ठिकाणी डॉक्टर आणि नर्सेस यांचा त्या ठिकाणी रिक्त पदे भरली जावी. आणि तिसरा त्याला जोडून एक प्रश्न आहे की जे भूसंपादन केलं जात आहे, अतुल पवारांनी त्या ठिकाणी प्रश्न मांडला होता की भोसले नावाची आमची व्यक्ती कुटुंब तिथे राहतात शाळेच्या शेजारी, त्यांच्यामुळे त्यांचं जे ऍक्टिव्हेशन केलंय भूसंपादन, परंतु भूसंपादन ऍक्टिव्हेशन करताना अद्यापर्यंत त्यांना कुठल्याही स्वरूपाचे पैसे दिले गेलेले नाहीत. पैसे दिले गेलेले नाहीत आणि त्या लोकांना सांगतात की आम्हाला आता पालखीचा मार्ग आहे, आम्हाला रस्ता करायचा आहे, तुम्ही त्या ठिकाणी घरे खाली करा. त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाचा सर त्या ठिकाणी अन्याय होणार नाही याची आपण काळजी घ्यालच, अशी आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. तहसीलदार साहेब नमस्कार. मी रातमध्ये बिलॉंग करतोय. रात आणि नावची जी सीमा आहे, बरोबर आपण खिडीच्या वरती गेल्यानंतर तिथं गावठी दारू धंदा अवैध चालू, त्याला जवळपास 1.5 वर्ष होऊन गेलेले. 4 वेळा जेजुरी पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे. मला आता उत्तर पाहिजे, तुम्ही ऍक्शन तर का द्या? आता फोन करा तुम्ही जेजुरी पोलीस स्टेशनला. साहेब ग्रामपंचायत रात तुम्हाला 2 ते 3 वेळा लेटर दिलेले जेजुरी पोलीस स्टेशनला मागच्या 1 वर्षापूर्वी. का नाही तुम्ही ऍक्शन घ्या? मला आता आन्सर द्या की काय प्रॉब्लेम नाव हिचे हात आणि कोळवीचे हात दोन्ही हातीवरती तोच प्रॉब्लेम आहे. इथं नाही, इथं निस्तेज करतात पण काय होत नाही. 1 वर्ष झालं 15 दिवसानंतर तुम्हाला परत सर भेटतो मी या ड्युरेशनला, त्याच्या अगोदर ते फक्त झालं पाहिजे. नमस्कार, प्रमोद पडदे थोडी विषय जलजीवनच्या पाणी पुरवठ्याचा विषय आहे. तर बरेच दिवस झाले त्या ठिकाणी आमची काम चालू आहे. आता पाण्याची टाकी आपल्याला उभे करायला तिथं, तर आम्ही ज्येष्ठ अधिकारी वगैरे विचार केलं ओके साहेब तुमच्यानंतर वगैरे ते बोलतात की प्रमाणात इस्टिमेटचं पत्र दिलेलं आहे. इस्टिमेट पाण्याच्या टाकीचं पुढील बुद्रुक आवाज येतो पुढील बुद्रुक ते दिवाळीच्या पाठाला होतं, ते आमचा बंधू झाले त्यामुळे आता काम सुरू होतं. किती दिवसात पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे? 15 दिवसात चालू होईल काम. नक्की. आता लोकसभेच्या इलेक्शनच्या आधीपासून आम्ही पाठी मागून आले. 8 दिवसातील 15 दिवसातील 10 दिवसातील आता आहे ना, फक्त शब्द लोकांनी तारखा नको, आम्हाला काम करू पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं पाहिजे. काही ठिकाणी राहिले शिवरून गेले निवडून जाते असं कळलेली काम नको का? प्रत्यक्ष येतो शांत सर्वांनी सांगितलं तर फाशी द्यायला लागेल. फाशी द्यायची तर मला पण द्यायची बरं आमचं काय एकदम बरोबरची उत्तर चालू आहे. 1 मिनिट ऐका ना, आपलं ठरलेलं आहे जलजीवनच्या बाबतीमध्ये वेगळी मीटिंग. पण आजचा मीटिंगचा विषय आमचा साहेब म्हणतो होता
ही एका प्रश्नासाठी मी आलो. आजची मीटिंग तालुक्याची समन्वयाची, आज तुम्ही विषय मांडायचे त्याप्रमाणे त्या डिपार्टमेंटचे विषय होतील. आज जर तुम्ही फक्त जलजीवनचं मांडत राहिला ना, इतर सगळे डिपार्टमेंटचे विषय राहून आमचा एकच मुद्दा आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित मुद्दा जो आहे ना, ते जलजीवन मिशन मध्ये तुम्हाला सगळ्यांना पुरवलं जाईल. पदाधिकारी जे गावचे आहेत ते अधिकाऱ्यांना विनंती करतो की ते काय होतं माहितीये का, वेळ आहे ना आपल्याकडे, वेळेच्या प्रमाणे आपण सगळ्यांनी समन्वय करायचा आणि महत्वाचं म्हणजे तुमचे प्रश्न सुटले पाहिजे आणि कामं मार्गी लागली पाहिजे. नमस्कार, मी सोनल गप्पा जासर, मावडी गप्पाची सरपंच आहे. आमदार साहेब, आपण जो 7 लक्ष निधी ग्रामपंचायत इमारतीसाठी टाकलेला आहे तो स्वतंत्र ग्रामपंचायत इमारतीसाठी टाकलेला आहे. तर त्याची सुरुवातीलाच आमची ग्रामपंचायतीचे काम सुरू आहे, त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी तो 7 लक्ष निधी तुम्ही उर्वरित कामासाठी द्यावा. धन्यवाद. मी बाळासाहेब पुंजी वाघ या ठिकाणी या समन्वय मीटिंगसाठी जमलेले सर्व महाविकास आघाडीचे अधिकारी, पदाधिकारी, सर्व तालुक्यातले सर्व क्षेत्राचे अधिकारी, मी अशी विनंती करतो की 217 ते 232 हा गुरुळे आणि वाघापूर शिवेतील रस्ता, बाकी 45 शेतकऱ्यांनी सह्या देऊन 2/11/22 रोजी माननीय तहसीलदार साहेब यांना पत्र दिलेले आहे. त्या पत्राची कार्यवाही अद्यापही झालेली नाही. दुसरा माझा महत्वाचा प्रश्न की जेजुरी ते उरे कांचन या रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने झालेलं आहे, परंतु बऱ्याचशा ठिकाणी पावसाचं पाणी साचून रस्ता खराब होण्याची चिन्ह आहे. तर साईडला गटार बिलकुलच नाहीत काही ठिकाणी. ते साईडपट्टीचे गटार व्हावेत ही विनंती. तिसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की MSCBचे रात्रीच्या वेळेस लाईट दिली तर प्रत्येक खेडेगावामध्ये ही निवासी वायरमन बऱ्याच ठिकाणी नाहीत. अतिशय महत्वाचा प्रश्न काय, रात्रीची लाईट दिली तर शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेची लाईट आहे. रात्रीच्या वेळेची लाईट असल्यामुळं जर लिंक पडली तर त्या शेतकऱ्यांनी बसवायची कशी, किंवा फ्यूज गेला तर काय करायचं, कोणाच्या पाळीच्या विहिरी असतात. त्यामुळे तो एक प्रश्न MSCBच्या अधिकाऱ्यांनी मार्गी लावावा ही माझी विनंती आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा, चौथा, की शासकीय रुग्णालय आमच्या इतर पण आहे. माऊली यादवांनी प्रश्न मांडलेला होता. तर शासकीय रुग्णालयात कर्मचारी वेळेवर हजर नसतात. कधी कधी ते कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी आपण सूचना देऊन ते काम मार्गी लावून हीच माझी विनंती आहे. ठीक, धन्यवाद. सर नमस्ते, मला जेजुरी पोलीस स्टेशनला एक विनंती करायची आहे की तसं आता आपण राख आणि नावडीच्या मधला दारूचा ते अड्डा बंद करणार आहे, त्याप्रमाणे वागदरवाडी आणि तातेवाडी याच्यामध्ये पण एक अवैध दारू विक्रीचा आहे आणि सुकलवाडीच्या इथं पण एक आहे. जर त्याच्यावरती पण कारवाई झाली तर बरं होईल. मी मेरा एक 5 फेब्रुवारी रोजी आम्ही मोदीसाठी अर्ज केला, पण आज आले नाही. आम्ही एकदा तरी गेलो 4-5 महिन्यात हैराण होतोय. ते लोक तिथं सांगतात की बाबा आज पण त्यांनी तारीख काय सांगितली नाही, कधी होईल काय होईल ते बोलतात, ते काही सांगता येते. म्हणजे आम्हाला जरी तुझी अडचण नक्की काय आहे आणि ती किती तारखेपर्यंत होईल पण ते सांगतो, काही सांगू शकत नाही. आज 4 ते 5 महिने झाले आम्ही फेऱ्यामध्ये, पण आम्हाला अपेक्षित तर अजूनही गेलेलं नाही. तेवढी व्यवस्थित नमस्ते, मी डॉक्टर शिंदे. माझी सासवड पोलीस स्टेशनला विनंती आहे की बुधवारचं नारायणपूरला आहे ना, संध्याकाळचं 7च्या नंतर प्रचंड पुण्यात पोटी गेला आणि काही तरुण बुलेटचे जे पुंगळे काढून आणि 2-3 वेळा आहे ना तिथं लोकांना तडफडून पडण्याचा अंदाज, मुलं आणि गावातल्या बिवडी गावातल्या लोकांना पण घासून जाते. आणि काय वेळ गेल्या तेवढ्यात भांडणं झाली तिथं आणि स्थानिक जे ग्रामस्थ आहेत त्यांना संध्याकाळचं काय होतं 8च्या नंतर बाहेरचे लोक येऊन दमदाटी करता येते.
तर पोलीस सासवड पोलीस स्टेशनचे कोण असतील ना त्यांनी गुरुवारचं संध्याकाळचं 6च्या नंतर 1-2-4 वेळा त्या लोकांना समज दिली आणि कारवाई केली तर ते प्रमाण कमी होईल. नमस्कार, नाव भोसले सोमवणे. मला एक प्रश्न आहे की सोमवणे गावाला सर्कल आणि तलाठी आहेत का? ते गावामध्ये काय येत नाही? ऍडिशनल चार्ज आहे त्याच्याकडे, ते वेळ ठरवून घेतील. नाही, विषय काय माहिती का, तलाठी कार्यालयामध्ये दिलेले आहे सोमवार किंवा 1 दिवसात, परंतु ते अजिबातच येत नाही. तशा सूचना मी त्यांना देतो की त्या वेळेप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी हजर राहावं. नाही, विषय दुसरा महत्त्वाचा विषय की आता समजा तुम्ही आता तरी दिल्या सूचना, तर माझं एक म्हणजे विनंती आहे की तुम्ही एक रजिस्टर ठेवा की तिथे येऊन त्यांनी सही करून गेलं पाहिजे, समजलं पाहिजे ते येतात किंवा नाही येतात. दुसरा एक प्रश्न आहे की सोमवडे गावामध्ये बौद्धविहारासाठी जागा उपलब्ध आहे. मी डोळे साहेबांशी बोललो, जे जवळजवळ 4-5 महिने झाले, परंतु ग्रामसेवकाने अजून ते ठराव दिलेला नाही. आणि ग्रामसेवक पण कधी येतात कधी जातात ते कोणाला काही माहित नसतं. त्याविषयी सूचना करते आणि त्या ग्रामसेवकांकडे पोलीसचा पण परिवार आहे, त्याच्यामध्ये आठवड्यातून 2 दिवस सोमवारीला यायचं. पण त्यांचं पण एक रजिस्टर मेंटेन असावं की त्यांनी आलं पाहिजे. तर ह्याला मत असं आहे, तलाठी कार्यालय आमचं पण राख आहे आणि त्यांना दोंडच पण आहे आणि राख पण आहे आणि पिंगोरी पण आहे. ते राखमध्ये बसतच नाही, त्यावेळेस आम्ही फोन करतो ना त्याचे दोंडच बसलेले असतात. म्हणजे राखमध्ये आम्ही आमचं क्षेत्र आहे, पण थोड्याचं काम असेल ना त्यासाठी पण आम्हाला दोंडच द्यावं लागतं. त्या पद्धतीने सर्व तलाट्यांना सूचना त्यांचं कार्यक्षेत्र आहे त्याच ठिकाणी त्याचं म्हणणं ते दौंडमध्ये पण करतात. हो, त्या पद्धतीने त्यांना जी गावं आहेत सर्व प्रमाणात बसतील ते तुम्हाला टाइम टेबल कळवण्यात येईल. सर्व तलाठी आणि मंडळाधिकारी यांनी नोंद घ्यायची आहे आणि पुढच्या वेळेस अशी तक्रार येणार नाही, दक्षता घ्या. एसटीचे जे आपले विषय होते तर एसटीचे अधिकारी महामंडळाचे अधिकारी या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. तर गोळवेरे, नावडे, राग आणि सासवड, राग, गुळूंचे या ठिकाणी एसटी उपलब्ध नाही, त्या संदर्भात ते उत्तर देते. तहसीलदार साहेबांना विनंती आहे 561 आणि 803 या वृक्ष लागवड करण्यासाठी परवानगीसाठी आपण पत्र व्यवहार केलेले आहे, त्यासाठी परवानगी मिळाली. माऊली तोप आवाज येत नाही, मोठ्याने बोल. कैलास हॅलो, मगाशी कोळवेरे राजगुरूंचे मार्गे निरेला जाणाऱ्या एसटी संदर्भाचा विषय तिथे उपस्थित करण्यात आला होता. तर सगळ्यांच्या माहितीसाठी सकाळी 8 वाजता, 12 वाजता, 2 वाजता आणि 5 वाजता अशा 4 फेऱ्या आता या मार्गावर चालू आहे. आणि जर आणखीनही त्या फेऱ्या अशा फेऱ्या अजून काही फेऱ्या तुम्हाला अपेक्षित असतील तर आपला जर लेखी अर्ज आगास प्राप्त झाला तर आम्ही त्यासाठी कारवाई करू. सर, या विषयावर तुम्हाला प्रश्न आहे. लेखी अर्ज आम्ही तुम्हाला दिलेला आहे शाळेच्या वतीने, गुळूंच्या वतीने. गुळूंची शाळा 4:20 सुटते आणि आपली बस 5:15 येते तिथं. तर मुलांना पावसा पाण्याच्या ह्याचं पूर्णपणे तिथं उभं राहावं लागतं. तर आमचं एक विनंती अर्ज आता आम्ही केलाय, पण आता पण सांगतो शाळेच्या टायमिंगला मला तेवढी बसचं नियोजन केलं तर बरं होईल मुलांसाठी. सर विषय काय आहे सर, कॉलेजच्या मुलांना सकाळी जेजुरीला यावं लागतंय आणि सकाळची बस आपल्याला हवी आहे. जे गुळूंचे, राग, नावडे, कोळवेरे आणि जेजुरीपर्यंत कॉलेजची मुलं गुळूंचे पासून सासवडला कॉलेजला येतात. काही मुलं आहेत ती जेजुरीला येतात. परत विषय असा आहे की दुपारच्या सत्रामध्ये कॉलेज संपल्यानंतर परत मुलांना आपल्याला घरी जाण्यासाठी बस हवी आहे. त्यासाठी आपण
व्यवस्था करावी. म्हणजे आता यापूर्वी तुम्ही पत्र दिलं असेल तर आणखीन एक पत्र द्या आणि तुमच्या वेळेनुसार बस चालू. हॅलो सर, नमस्ते सर. सगळ्यांना विनंती आहे पिसुर्टी पाठीवरती बस थांबत नाही. जवळजवळ 20 ते 25 मुले रोज जातात. एक काम करा ना, एसटीच्या संदर्भामध्ये सगळे द्या, कारण डेपो मॅनेजर आले, डेपो मॅनेजर का नाही आले? साहेब 4 मीटिंगला पत्र दिले, त्यांनी एक सुद्धा दखल नाही घेतली. 1 मिनिट कॉपी द्या तुम्ही. आता आपण इमिजिएटली त्याच्याबद्दलची कारवाई करायला लावू. आता तुम्ही फक्त तुमच्या सुट्टीला सांगा, उत्तर नको देऊ देत त्यांना, कारण डेपो मॅनेजर आहे त्याच्या संदर्भात उत्तर देऊ शकतो. दुसरा प्रश्न असा आहे तहसीलदार साहेबांना, आमदार साहेबांना, की राऊतवाडीपासून हरणी रात रोड झालाय, तिथं 2 किलोमीटर गाडी म्हणजे भजनाच्या गाड्या चालल्या, त्या जरा बंद करण्यात. ठीक आहे. आता कृपया सगळ्यांना विनंती आहे, आतापर्यंत फक्त 2च डिपार्टमेंट झालेले आहेत. इतर डिपार्टमेंटचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आमदार साहेब पिंपरी एक घ्या एसटी रूट मध्ये. अधिकाऱ्यांकडून आता आपण त्यांचा आढावा घेऊया, त्यानंतर शेवटी आता परत प्रश्न होता. शेवटचा प्रश्न आहे माझा साहेब. पण तुमचा शेवटचा असावा. शेवटचा प्रश्न आहे, आतापर्यंत जेवढा मी प्रश्न झाले ते महसूल विभागाचे जास्त झाले, पण महसूल विभागाचे जे प्रश्न सोडवणार आहेत आमदार साहेब, जे लोक तलाठी असतील, सर्कल त्यांना बसायलाच ऑफिस येत नाही, तर आपल्या माध्यमातून त्यांना बसायचं किंवा ऑफिसर टीआर ऑफिसर म्हणून झाले त्याची कामं चालू नाही. ह्या अधिकाऱ्यांना जर बसायला व्यवस्था असेल तर ते जास्तीत जास्त प्रश्न सोडवतील. तहसीलदार साहेब हा तुमचाच ऑफिसचा प्रश्न आहे, म्हणलं शेवटचा प्रश्न. आमदार साहेब नमस्ते, मी संदेश पवार. माझा एक शेवटचा एक आणि अतिशय महत्वाचा असा शेवटचा साहेब एक 2 मिनिटं फक्त साहेब, अतिशय तळमळीचा विषय दोनच मिनिटं साहेब फक्त. माझा माईक घेतलाय, बोलतोय 2च मिनिटं फक्त. माझा विषय 2 मिनिटात संपवतो. आमच्या सुकलवाड्यामध्ये आमदार साहेब बनोबाई बसवण्याचे म्हणणे काळजी त्यांच्यासाठी घरकुलाचा विषय अनेक दिवसापासून त्या ठिकाणी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. आमचे तात्या आहे, सगळेजण आम्ही प्रयत्न करतोय, परंतु त्यांचा घरकुलाचा आता ऑनलाईन नंबर त्यांचा 4-5 नंबरला सगळं वाढवायची आणि आमची लिस्ट एकत्रित आहे. त्याच्यामुळे त्यांना घरकुल भेटायला भरपूर अडचण येत आहे. तर त्यांना आता आपण जर तुम्हाला फोटो सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये नंतर दाखवतो, त्यांना आता बसायला राहायला सुद्धा घरकुल नाही. त्या आजी मंदिरामध्ये त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्या आजी त्याला कुठल्याही मूलबाळ नाही, कोणच नाही, एकदम एकटेच असतात. त्याच्यासाठी आपल्या मार्फत तुम्ही जर आमदार साहेब मनावरती घेतलं तो विषय लगेच मार्गी लागणार आहे. आपण CSR असेल किंवा कुठल्याही पद्धतीने त्या घरकुलाचं नोंद करून आता आपले अधिकारी पण आहेत घरकुल विभागाचे, त्यांना पण विचारा. मी किती वेळा तरी त्यांच्याकडे गेलो, त्यांचं सहकार्य बाकीच्या गोष्टींना भरपूर पद्धतीने असतं, पण त्यांची पण अडचण आहे. त्यांना पण त्या टेक्निकल बाजूने ते घरकुल बसवता येत नाही. आपण थोडंसं मनावरती घेतलं तर निश्चितपणे त्या आजींना घर भेटेल व त्या आजी एकदम सुखरूपाने इथं राहू शकतात. आता त्या मंदिरामध्ये राहत आहे. CSR फंड असेल किंवा कुठून सुद्धा आमदार साहेब तुम्ही तो विषय आमचा तळमळीने मार्गी लावा, विनंती. नमस्कार, मी माणिक जेंडे. 2019 साली ज्या मतदारांनी मतदान केलं, त्या लोकसभेला केलं, विधानसभेला केलं, त्या मतदारांना लोकसभेला मतदान करता आलं नाही. बारामती हवेली पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये 18,000 नावं कमी केलं की ज्यांनी 2019ला मतदान केलंय आणि त्यांना 2024ला मतदान करता आलं नाही. आज तुम्ही आम्हाला सांगताय 6 नंबरचा फॉर्म द्या. कुणाच्या चुकीमुळे झाले? तुमच्याकडे BLOने आज आम्ही 18,000ची यादी आपल्याकडे देतो. BLOने त्या घरी जावं, हा मतदार जिवंत आहे का नाही, त्याचं काही स्थलांतर झालं का त्यांनी सांगावं आणि मतदार यादीत नाव घ्यावं. आम्ही फॉर्म भरणार नाही. 18,000 मतं या विधानसभा मतदारसंघातली आम्ही यादी देतोय, त्याची लावून घ्यावी. की आपल्या सूचनेप्रमाणे पुढच्या आठवड्यात BLOची मीटिंग लावलेली आहे. नावं त्यांना सूचना दिलेली आहे की जे नावं अशाच पद्धतीने रिलेट झालेली असतील तर ती नावं पूर्ववत ज्या आमदार साहेब फक्त आपला घरकुलाचा विषय जो आहे तो जेंडे मामाला सुद्धा तुम्हाला सुद्धा तो विषय माहिती त्यासाठी घरकुलासाठी आपण माने साहेबांना पण 2 मिनिटं सगळ्यांनी प्लीज बसा खाली. कारण जर जिल्हा परिषदची 9 घरकुलं पेंडिंग आहे आणि ती बांधणार नाही तर
त्यातच घरकुलच्या निधी आपल्याला शिकवणे म्हणजे नवकुरांचे पैसे शिल्लक आहे. तर मला वाटतं त्या आजीला त्या घरकुलामधूनच पैसे मिळावं आणि ते घर फक्त वर्ग करायची परमिशन जिल्हा परिषदने घ्यावी एवढंच म्हणतो आम्ही. सुरेखाताई, एक मिनिट. आज तालुक्याच्या समन्वयाची मीटिंग आहे ज्याच्यामध्ये प्रोसेस, त्या डिपार्टमेंटच्या अडचणी, त्या डिपार्टमेंटमध्ये असणारे काय अडचणी येतात, मग तलाठी कुठे नाहीत, ग्रामसेवक. मी मगाशी सांगितलं आपण काय झालं माहिती का, आमसभेसारखी जर ही मीटिंग झाली ना तर त्या समन्वयाच्या मीटिंगला काही अर्थ राहणार नाही. मला विनंती, आपण बसत होत नाही आणि मला विनंती, हे जे प्रश्न आहेत ना तुमचे विकास कामांचे किंवा घरकुलाच्या संदर्भात, घरकुलाची प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये काय झालं की आपल्याकडे काही क्षेत्रामध्ये घरकुलाची संख्या कमी आलेली आहे. त्याला फॉलोअप आपण त्या ठिकाणी करू. तुमचा प्रश्न आहे, झेंडे साहेबांनी जो प्रश्न मांडला तोही महत्वाचा आहे. खूप साऱ्या ठिकाणी मतदान केंद्रांवरती ही तफावत झाली आहे. आम्ही माहिती घेतल्यानंतर असं कळालं की 99% BLO आहे ना हे फील्डवरती कार्यरत नाहीये आणि त्यामुळे ना आपण जे BLO म्हणजे आमचं स्वतःचं स्पष्ट मत आहे, ज्या गावांमध्ये ते BLO कार्यरत व्हायचं नाहीये ज्यांना, त्यांनी सरळपणे बाजूला व्हावं आणि दुसऱ्या माणसाला तुम्ही BLO म्हणून नेमणूक करावी त्याची. हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे BLO आहे ना दुसरा असावा, कारण अनेक लोक आहेत ना मतदानापासून वंचित राहिले. दुसरं म्हणजे मतदान केंद्र जी आहेत ना ती असा नियम आहे मला वाटतं आपल्या याचा की आपल्या 1 किलोमीटर किंवा 1.5 किलोमीटर रेडियस मध्ये, 2 किलोमीटर रेडियस मध्ये असावे. अनेक मतदान केंद्र ही दूर आहेत तर ती मतदान केंद्र ही कन्व्हिनियंट असावी. सासवड, जेजुरी सारख्या ठिकाणी सुद्धा मतदान गावठाणामध्ये मतदानाचं केंद्र आलंय जेजुरी, जुन्या जेजुरीमध्ये, जुन्या जेजुरीतला आलंय लवथळेश मधलं म्हणजे गावठाणामध्ये. तर हा जो प्रश्न झालाय हा एक रेक्टिफाय करावा लागणार. त्याच्यासाठी एक आपल्याला मीटिंग मला वाटतं घ्यावी लागणार आहे आणि आपल्या सगळ्यांना विनंती, आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण डिपार्टमेंट वाईज रिव्ह्यू घेऊ तर ही मीटिंग वेळेमध्ये संपेल. मी मगाशी सांगितलंय, आदरणीय व्हिडिओ मॅडमला पत्र दिलेले 24 जुलैला आपण आमसभा घेतो तालुक्याची, त्याच्यामध्ये सगळे प्रश्न येतील. तत्पूर्वी जे काही तुमचे पत्र असतील ते आपण त्या डिपार्टमेंटला लेखी स्वरूपामध्ये द्यावेत. त्या डिपार्टमेंटमध्ये इन्व्हॉल्व केल्यानंतर त्याचं उत्तर किंवा ते सगळे प्रश्न येतील आणि तेच प्रश्न आपण आमसभेमध्ये त्या ठिकाणी विचारू शकणार की आम्ही अर्ज दिलाय पण त्या अर्जाचं काय झालं. एवढी विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आज वेळेचा अभाव नाहीये, परंतु काय होतं की मीटिंग समन्वयाची आहे आणि मीटिंग आमसभेसारखी व्हायला नको एवढीच विनंती आहे. समन्वय असल्यामुळे आपल्याला सगळ्या डिपार्टमेंटचा एक थोडासा रिव्ह्यू प्रत्येक डिपार्टमेंटचं घेणं आवश्यक आहे. त्यामुळे त्या डिपार्टमेंटच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया एवढीच विनंती करतो. दोन्ही माहिती आहेत ना, जरा 5 मिनिटासाठी इकडे आणले ना तर आपण फक्त डिपार्टमेंटचा रिव्ह्यू त्या ठिकाणी होईल. कृपया चेअरमन साहेब 2 मिनिटासाठी प्रश्न आहे व्हिडिओ मॅडम. युजरी ग्रामीण भाग म्युन्सिपॅलिटी यामध्ये 2 प्रश्न होते, त्यातलं तुम्ही एक उत्तर दिलं की 2 किलोमीटरच्या रेंजच्या बाहेरचे जे मतदार आहेत ते ऑलरेडी MIDCतून रेल्वे स्टेशनला न्यायच्या 3.5 किलोमीटरचे ॲव्हरेज होते. तर ते उत्तर तुम्ही दिले, धन्यवाद. विषय व्हिडिओला आहे. व्हिडिओ मॅडम विषय असा आहे, ज्या जिजुरी नॉन म्युन्सिपलचे 2 महसूल विभाग वेगळे झाले, तहसीलदार साहेब तुम्ही बी नोंद घ्या. महसूल विभाग 2 वेगळे झाले पण ग्रामपंचायत अजूनही अस्तित्वामध्ये आलेली नाही. यामध्ये आता चालू कंडिशनला विषय असा होता, आम्हाला साधा पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागायची वेळ आली तर तो टँकरची जिजुरी ग्रामीणचा पूर्व भाग जो स्टेशन नगर म्हणून महसूल विभाग अस्तित्वात आला, पाणी टँकर शासनाने चालू केलाच नाही. तो देवस्थानी आम्हाला दिला मात्र दिवसावतानी. त्यावेळेला आम्ही हे म्हणणं आता तुमच्या समोर आहे की तुम्ही महसूलचे विभाग वेगळे झाले तर तुम्ही पंचायतीची अस्तित्वात कारवाई करणार आहात का? नमस्कार आमदार साहेब, मला गुंतवणूक पाण्याबद्दल जरा एक प्रश्न विचारायचा होता. गुंजवणी सोमवारीला पाणी हे शिवरीतून सोमवारीला मंजूर आहे जुलै योजनेत आणि ही योजना 2002 साली दादासाहेब दादाराव यांनी सोमवारीत येऊन सांगितलं की पाणी सोमवारीला सोडणार. आमदार साहेब स्वतः तुम्ही सोमवारीला भक्ताला गुण चढाग पाणी कसं येईल? ही मीटिंग आपण लावतोय आणि विधिमंडळामध्ये तो प्रश्न देतोय. आणि निवडणुकीच्या संदर्भात एक छोटासा प्रश्न आहे सर. BLO आहेत ना ते गावातील जे आशा वर्कर, स्थानिक पदाधिकारी आहेत ना त्यांची नेमणूक नसावी. मग शिक्षक असू द्या, ग्रामसेवक असू द्या, कृषी अधिकारी असू द्या, आपण लेखी स्वरूपात त्या
कृषी विभाग जाधव साहेबांना विनंती आहे की आपण आपलं थोडक्यामध्ये प्लीज आपण बसून घ्या. आमदार साहेबांनी आणि आम्ही तीन प्रश्न एका गावात तुमचं हे आढावा झाल्यानंतर विचारा ना तुम्ही प्रश्न. तुमच्या महसूलचा प्रश्न आहे. आमच्या त्यांना 5-6 महिन्यात महसूलचे पण विचारा, काय अडचण नाही, पण नंतर हे सगळं झाल्यावर विचारा. आता तालुका कृषी अधिकाऱ्यांना त्यांचं काय ते पॉईंट्स ते बोलू द्या. प्रश्न साहेब फक्त आमचे विनंती तुम्हाला कृपया प्लीज बसून घ्या. एक ते 10 प्रश्न विचारा, मला काही अडचण नाही, फक्त ते आढावा झाल्यानंतर परत आपण एक प्रश्न उत्तराचं सेशन घेऊया. जाधव साहेबांना माहिती द्या प्लीज. हॅलो आवाज येतो सर्वत्र. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित माननीय आमदार महोदय, तसेच तहसीलदार महोदय, सर्व तालुक्याचे सर्व यशोधी, सर्व पत्रकार बंधू आणि सर्व उपस्थित शेतकरी बंधू, कृषी अनुषंगाने मी सुरज जाधव, तालुका कृषी अधिकारी पुरंदर, थोडासा आढावा देतो की साधारणपणे कृषी विभागाच्या अनुषंगाने मागच्या वर्षामध्ये हॅलो खाली नका ओढू, बरोबर येतोय आवाज. कृषी विभागाच्या अनुषंगाने साधारण मागील वर्षामध्ये काय कामकाज केलं आणि आपण चालू वर्षामध्ये आपलं काय नियोजन आहे याच्या अनुषंगाने थोडक्यात आढावा देतो. तर साधारणपणे आपल्याकडे योजना कोणत्या आहेत ते थोडंसं मी नमूद करतो की आपल्याकडे कृषी यांत्रिकीकरण अभियान, यामध्ये केंद्र पुरस्कृत काही योजना असतात, काही राज्याच्या वेगळ्या योजना असतात. आता मी योजना न्यायचा फक्त ते सांगतो की आपण कोणत्या घटकांना आणि काय स्वरूपात अनुदान देतो. तर आपल्याकडे राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण आणि कृषी यांत्रिकीकरण उपअभियान आणि आरटीओ अशा 3 योजनांच्या मार्फत ट्रॅक्टर आणि इतर सर्व अवजार यांच्यासाठी अनुदान राहतं. आता आपलं 2020 पासून महाडीबीटी पोर्टल आहे. महाडीबीटी पोर्टलवर सर्व स्कीम ही ऑनलाईन आहे. म्हणजे आपल्याला अर्ज करण्यापासून, आपली लॉटरी लागण्यापासून ते आपलं बिल अपलोड करणे आणि त्यानंतरची अनुदान, हे सर्वच्या सर्व जी काही प्रक्रिया आहे ती 100% ऑनलाईन स्वरूपात आहे. आपल्याला तो ऑनलाईन स्वरूपात अर्ज केल्यानंतर आपल्याला ट्रॅक्टर व इतर अवजारांसाठी आपल्याला तिथं नोंदणी करता येते, लॉटरी आपल्याला लाभ देता येतो. तर त्यासाठी ट्रॅक्टरसाठी 1.25 लाख रुपये अनुदान आणि इतर अवजारांसाठी एकूण खर्चाच्या, एकूण बिलाच्या 50% अनुदान हे महिला, SC ST आणि ज्यांची शेती ही 2 हेक्टरच्या म्हणजे 5 एकरच्या आत त्यांना 50% अनुदान आहे. आणि या व्यतिरिक्त जे शेतकरी राहतात त्यांना 40% अनुदान आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यासाठी आपल्याला 75,000 रुपयापर्यंतचं अनुदान शेतकऱ्यासाठी आणि त्याच्या हस्तांतरणासाठी पण 75,000 रुपये असं अनुदान मिळतं. त्याच्यानंतर आपल्याकडे सूक्ष्म सिंचन, जे आपल्याकडे क्षेत्र वाढतंय, ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, तर यासाठी अल्पभूधारक आणि बहुभूधारक म्हणजे 5 एकरच्या आत आणि 5 एकरच्या वर, तर 5 एकरच्या आत असतील त्यांना 80% आणि 5 एकरच्या वर असतील त्यांना 75% अनुदान त्यामध्ये आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेडनेट पॉलीहाऊस या घटकांसाठी पूर्ण तालुक्यासाठी डोंगराळ असल्यामुळे 50% आहे आणि जे अटल भूजल मंत्री गाव आहेत त्यांच्यासाठी एक्स्ट्रा 25% टॉप अप म्हणजे 75%. 2-3 वर्ष झालं तुमचं अनुदानच नाही त्या. हा, तो विषय मी सर्वच घेणार आहे. आपली पण शंका जी आहे ऑलरेडी याची बैठक मान्य आमदार महोदयांनी सुद्धा घेतली होती आणि तो जो मुद्दा आहे की 2 योजनांमध्ये जे पैसे ठिबक सिंचन आणि यांत्रिकीकरण याचं जे काही टेंडन्सी आहे त्याची नोट आमदार साहेबांनी मागून घेतली होती आणि विधिमंडळामध्ये जे काय अधिवेशन आता आहे त्याच्यामध्ये तो मुद्दा साहेबांमार्फत घोषित केला जाणार आहे. त्याच्यानंतर आहे की मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड म्हणजे जॉब कार्ड धारक शेतकरी आहेत त्यांना 100% अनुदानावर मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड मिळते आणि जे जॉब कार्ड धारक नाही अशा शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडमध्ये आपल्याला लाभ घेता येतो. त्याच्यानंतर मग इतर जो योजना आहे शॉर्टमध्ये सांगतो फक्त की कांदा चाळ असेल त्याला प्रति टन 3500 प्रमाणे अनुदान आहे 25 टनच्या कांदा चाळीसाठी. प्लास्टिक मल्चिंग असेल, त्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योगासाठी मुख्य अन्न प्रक्रिया उद्योगासाठी PMFME याच्यामध्ये 35% एकूण प्रकल्पाच्या जास्तीत जास्त 10 लाख रुपये. त्याच्यानंतर मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत 30% जास्तीत जास्त 50% आणि त्यानंतर स्मार्ट योजना ज्याच्यामध्ये गटासाठी साधारणपणे 60% अनुदान आहे. या व्यतिरिक्त गोपीनाथ मुंडे शेतकरी आरोग्य विमा योजना या अंतर्गत जर शेतकऱ्यांचा दुर्दैवी कुठल्याही पद्धतीने अपघाती मृत्यू झाला तर अशा कुटुंबास शासनामार्फत 2 लाख रुपये सानुग्रह अपघात म्हणून मदत केली जाते.
तर साधारणपणे मागच्या वर्षी आपण यांत्रिकांच्या घटकांतर्गत 94 लाख रुपये जे अनुदान वाटप त्यामध्ये दिलेले आहे. तो सोबतच शेतकऱ्यांमध्ये साधारणपणे आपण 192 शेतकऱ्यांसाठी 1,14 लाख रुपये त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर केलेले आहेत. त्यानंतर जे काही ठिबक सिंचन आहे तसं आपला मुद्दा आहे की ठिबक सिंचनचे पैसे त्यामध्ये पेंडिंग आहेत, पण तर त्यामध्ये आपण साधारणतः 350 लोकांचे जवळपास 1,02,00,000 रुपये त्यामध्ये आपण अनुदान इथून मंजूर करून पाठवलेले आहे. त्यातले काही लोकांचे अनुदान त्यामध्ये येणं बाकी आहे. त्याच्यामध्ये मी ऑलरेडी ब्रीफिंग पण केलं होतं की आपण साधारणतः मागच्या 2 महिन्यामध्ये साधारणतः मे महिना पूर्ण असेल आणि आता जून महिना या कालावधीमध्ये आपण विविध मोहिमा या गाव स्तरावर आयोजित केलेल्या होत्या आणि आताही चालू आहे. कृषी पंधरवडा आता चालू आहे. अगदी रोज एक विषय घेऊन आपण गावामध्ये जे प्रमुख पीक आहे किंवा जो विषय आहे त्या आमच्याकडे काय घेत असतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने बीज प्रक्रिया करणं, त्याच्यामध्ये आपले घरगुती बियाणं असेल किंवा विकतचं बियाणं जरी असेल त्याला सिंगल यूज त्यांची बीज प्रक्रिया करणं, त्यानंतर बीज उगवण क्षमता घेणं हे आपण त्यामध्ये कार्यक्रम राबवलेले आहे. ते राबवत असताना आपल्याला ह्या वर्षी जवळपास 28 कलमी कार्यक्रम हा आलेला होता. त्याच्या अनुषंगाने आपण बीज प्रक्रिया सांगितलं, उगवण सांगितलं, कुंडी कीड नियंत्रणाच्या अनुषंगाने प्रकाश सापळे यामध्ये आपण कामकाज केलेलं होतं. त्यासोबतच जे काही शेतीशाळा आहे, शेतीशाळेच्या माध्यमातून जे काही प्रमुख पीक आहे त्या गावातलं त्या पिकामध्ये आपण 6 वर्ग घेऊन त्या वर्गामध्ये जे काही तांत्रिक मार्गदर्शन आहे ते त्यामध्ये आपण घेत असतो. त्यानंतर महाडीपीटीवर अर्जदार वाढवणे असेल किंवा फळबाग लागवड स्वतः मान्य आमदार मोदींनी बैठक घेतली. त्याच्यामध्ये साधारणपणे 300 हेक्टरपर्यंत फळबाग लागवड करण्याचं उद्दिष्ट त्यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत. तो सोबतच ह्या वर्षी मनरेगा अंतर्गत आपल्याला बांबू लागवडसाठी नवीन नव्याने मंजुरी आलेली आहे. तर बांबू लागवडसाठी पण जास्तीत शेतकरी ह्या वर्षी लागवड करतील त्या अनुषंगाने ऑलरेडी आपल्याला आता जवळपास 20 हेक्टरचे प्रस्ताव प्राप्त आहेत आणि त्यांचा आपण आता कामकाज सुरू करतोय. त्याच्यानंतर जे काय आहे आता मी थोडंसं सांगतो की मान्य आमदार मोदींनी काय सूचना दिल्या होत्या बैठकीमध्ये, त्याच्यावर आपण काय कारवाई केली. तर त्याच्यामध्ये जाधववाडी येथे आपली शासकीय पूर्ववाटिका मंजूर झालेली आहे. तर त्यामध्ये प्रस्तावनांच्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये मान्य आमदार महोदय एसडीओ मॅडम बारामती यांनी त्यामध्ये त्या दिवशी तपासणी केली होती. आपले जे समन्वयक कृषी विभागाचे गुरु साहेब तर ते मी आणि मॅडम अशा आम्ही तिघांनी पूर्ण नसली पाहणी केली आणि त्याच्यामध्ये ज्या 3 गोष्टी इमर्जन्सी आहेत त्यामध्ये कलमी रोपांची आवड करणे, मागणी करणे विद्यापीठाकडे, ती मागणी करणे सोबत ठिबक सिंचन, त्यानंतर जे काही प्रदूषणाच्या अनुषंगाने साधारणतः 200 मीटरची काही पाईपलाईन बाकी आहे जेणेकरून आपल्याला पाणी सोय होती तर रोपाटिकेला, तर त्याचाही प्रस्ताव बनवलेला आहे. तोही बारामतीला आपण पाठवलेला आहे. त्याच्यानंतर जे काही प्रत्येक मंडळामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगाच्या अनुषंगाने कार्यक्रम म्हणजे शेतकरी लाभ मिळणे अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सुद्धा आपण सर्व मंडळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. ते करत असताना भरारी पथकाच्या अनुषंगाने पण आपण स्थापना करण्यात आलेली आहे. आता शेतकरी आस्तीकरण आणि शेतकरी खोदकाम यामध्ये 75,000 कामगार आहे ते वाढ करावी अशी आमदार मोदींनी सूचना केली होती. त्या अनुषंगाने त्या रकमेच्या वाढीचा प्रस्ताव आपण सादर करतोय. ते करत असताना मनरेगा अंतर्गत कृती लागवडचा सुद्धा त्यामध्ये आपण यावर्षी समावेश केलेला आहे. त्यानंतर कृषी सहाय्यक जी काय अडचण मांडली होती त्याचा सर आपण प्रस्ताव दिलेला आहे आज सकाळी, तोही आपल्यापर्यंत प्राप्त होईल सर. त्यानंतर जे पीक विमा आहे त्याची अडचण पण सांगेल आणि आपल्याकडे कुठल्या पिकासाठी तेही सांगेल. ही साधारणतः 1 रुपयामध्ये पीक विमा योजना मागच्या वर्षापासून आहे. त्याच्यापूर्वी तो 2% शेतकरी हिस्सा असायचा. मागच्या वर्षापासून 1 रुपयात पीक विमा असे नियम आलेला आहे. त्या अंतर्गत आपल्याकडे 4 पिकं समाविष्ट आहेत. त्यामध्ये भात असेल, बाजरी असेल, भुईमुग असेल, कांदा आहे. भातासाठी 1 रुपयामध्ये आपल्याला प्रति हेक्टरी 51,760 रुपयाचं विमा संरक्षण मिळते. बाजरीमध्ये प्रति हेक्टरी 24,000, भुईमुगामध्ये 40,000 आणि कांदा पिकामध्ये 80,000 अशा पद्धतीचे आपले 4 पिकं समाविष्ट आहेत. आणि या पिकामध्ये मागच्या वर्षी जे मिडसीचा ॲडव्हर्सिटीचा विमा लागू केला त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये 5.5 कोटी म्हणजे 5.5 कोटी त्यामध्ये आपल्याला मंजूर झाले, शेतकरी खाते मिळाले. आणि जो सेकंड हप्ता आहे जो आपल्याला पीक आपण उपयोगानुसार देतो तोही अंतिम टप्प्यात आहे. मी मध्यंतरी केला होता. साधारणतः 7 ते 10 दिवसामध्ये तोही हप्ता आपल्याला मिळून जाईल. त्यामध्ये आता एक अडचण असणारी की सर मान्य आंदोलनाने सुद्धा ही सूचना केली होती की आपल्याकडे सोयाबीनचं क्षेत्र खूप वाढतंय. मागच्या वर्षी 21 मध्ये 350 हेक्टर होतं, 22 मध्ये ते 1800 हेक्टर झालं आणि मागच्या वर्षी थोडं दुष्काळामुळे ते 1600 हेक्टरपर्यंत गेलेले आहे. पण तरीही आपण तो प्रस्ताव ऑलरेडी जिल्हा सर्व पाठवलेला आहे. त्या टेक्निकली अडचण अशी आहे की एखादं पीक हे सेंटरच्या गाईडलाईननुसार जर विम्यामध्ये समाविष्ट करायचं असेल तर त्याला किमान त्या महसूल मंडळामध्ये 3,000 हेक्टर क्षेत्र असावं किंवा त्या तालुक्यामध्ये 3,000 हेक्टर क्षेत्र असावं. परंतु अद्यापर्यंत आपण तो मार्क काही क्रॉस केलेला नाहीये. पण तरीही आपण तो प्रस्ताव शेतकऱ्यांची जी मागणी आहे त्या मागणीच्या अनुषंगाने आणि आमदार मोदींच्या पाठपुराव्यामुळे ऑलरेडी तो प्रस्ताव आपण
जिल्हा स्तरावर पाठवलेला आहे. आणि मगाशी चर्चा करत असताना 2-3 मुद्दे मांडले गेले, त्यामध्ये की बोर्ड जे खतांचे दराचं बोर्ड आहे ऑलरेडी आपण सूचना दिल्या होत्या, पण जरी कुठल्या ठिकाणी ते बोर्ड लागले नसतील तर साधारणतः आजच सायंकाळपर्यंत सर्व ठिकाणी बोर्ड लागतील याची आम्ही व्यवस्था करतो. शिवाय जे काही PM किसानचं एक मुद्दा आहे ठीक आहे की 2-3 गावांमध्ये तो मेजर इश्यू आहे की लँड सेटिंग जे आहे म्हणजे जमीन धारणा अनुषंगानं काहींचे गाव चुकलेले आहे किंवा तालुक्याचं नाव चुकलेलं आहे, त्याचा ऑलरेडी तहसीलदार बोर्डाने सांगितलेलं आहे. त्या 4 ते 5 गावांमध्ये मेजरली कॅम्प लावून बाकी सर्वत्र जर काय अडचणी असतील PM किसानच्या तर त्याही गावात आपण तो कॅम्प लावून त्या PM किसानच्या अडचणीचं निराकरण करूया. तर ह्या पूर्ण आढावा आहे. जर यांचा कुठला मुद्दा आपल्याला वाटत सुटला आहे किंवा त्याविषयी अधिक माहिती आवश्यक असेल किंवा काही अडचण असेल तर कृपया आपण साहेब PM किसानचा तारगाव पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कृषी भवनचा तुमचा प्रस्ताव नाही शासनाकडे की या कृषी भवनचे हे आमदार जनक आहेत महाराष्ट्र शासनाकडे आणि तुमच्या तालुक्यातून प्रस्ताव नाहीत नवीन कृषी भवनचे. साहेब दुसरा विषय असा आहे, आपली खताची औषधाची दुकानं आहेत, त्या दुकानात प्रिन्सिपल व्यतिरिक्त तुमचा औषधांचा साठा असतो, त्याच्यावर तुम्ही किती कारवाई केल्यात आतापर्यंत? प्रिन्सिपल व्यतिरिक्त अनेक साठे आहेत दुकानामध्ये. आपण साधारणतः 46 दुकानाची तपासणी केलेली आहे. पंचायत समिती रो असतील किंवा मी असेल तर या धर्माच्या अनुषंगाने ज्या काही त्रुटी आढळल्या त्रुटीला ऑलरेडी त्यांनी पण नोटीस दिलेल्या आहेत, नोटीस दिलेल्या आहेत आणि या आठवड्यामध्ये त्याला आपण मुदत द्यायची असते 10 दिवसाची. जर त्या क्लिअर आली नाही तर आपण ऑलरेडी त्यांचं प्रस्ताव पाठवलेला असावं. त्याचं जसं मागच्या वर्षी आपण 7 ते 7 दिवसाचं निलंबन केलं होतं परवान्याचं. लायसन रिन्युअल नाही काय दुकानाची? संशोधन विस्तारासाठी आत्मा कमिटी आहे का आपल्याकडे? आहे आत्मा कमिटी आहे. तिच्या मिटिंग होतात का? नुकताच काय झालं की मागच्या वर्षभरामध्ये त्याच्या अनुषंगाने कुठले किंवा तसं काय आलेलं नव्हतं त्यामुळे फंडिंग कशासाठी लागतं? विस्तार करायचा आहे, चर्चा करायच्या, लोकांपर्यंत बदल करा. ठीक आहे तशी आपण बैठक आणि तुमच्या बैठका होत नाहीत. त्या आत्मा कमिटीत मी होतो, मला अजूनही माहित नाही की मिटिंग झाली का नाही झाली. ठीक आहे आपण तशी बैठक घेऊ आत्मा कमिटी. हा बफर स्टॉकच्या अनुषंगाने मी ऑलरेडी सांगितले की जर तुकडा खूपच पडला आपल्याकडे 800 मेट्रिक टनाचा बफर स्टॉक केलेला आहे तर आपण तसं मागणी केली. वाटाण्याचं बियाणं कमी आहे तालुक्यात. वाटाण्याचं बियाणं अवेलेबल आहे पण जर कमी असेल तर आपण शॉर्टफॉल जो आहे रेट वाढवलेत ना पण दुकानदारांनी. आपल्याकडे कुठल्याही तशी काय असेल त्यामध्ये कळवा लगेच युरिया बफर स्टॉक मध्ये ऑलरेडी सांगितलं की 800 टन बफर स्टॉक आहे. जर शॉर्टेज असेल तर आपण आजच त्याचा कलेक्टर साहेबांना पत्र देऊन तो शॉर्टेज तो बफर स्टॉक काही शंका नसतील तर मग थांबतो. धन्यवाद. कृषी विभागाचं जर काही शंका नसतील तर इतर नगरपालिका आहेत म्हणून आपल्याकडे किंवा मग MSCB आणि इतर विभाग आहेत. तुमचं प्रेझेंटेशन जर तुम्ही केलं तर MSCB महावितरण सासवड विभागांतर्गत सन 2023-24 मध्ये शेतीपंपाच्या 812 वीज जोडले गेले. त्याच्यामध्ये लघुदाब वाहिनी 24 किलोमीटर, उच्चदाब वाहिनी 18-72 किलोमीटर, 78 नवीन रोहित्र आणि 96 किलोमीटर एरियल बंच केलं इतकं काम केलेलं आहे. 24-25 म्हणजे एप्रिल नंतर आपण 93 वीज जोडण्या दिलेल्या आहेत शेतीपंपाच्या आणि 1.95 किलोमीटर एरियल बंच केलं काम केलेलं आहे. 27-24 मध्ये 5811 घरगुती आणि व्यावसायिक वीज जोडण्यात दिलेले आहेत. त्याला 122 किलोमीटर लघुदाब वाहिनी आणि सन 24-25 मध्ये 809 वीज जोडण्यात दिलेले आहेत. त्याला 11.05 किलोमीटर इतकी लघुदाब वाहिनीचं काम केलेलं आहे. इथं सगळे सरपंच आहेत. मी फक्त त्यांना विनंती करतो की आपल्याकडं जी घरगुती कनेक्शन्स आहेत त्याला लागणारे 5 पोल आपण पूर्ण मोफत देतो.
कुठल्याही एजंटकडं किंवा कुठेही जायची गरज नाही आहे. त्यांना कनेक्शनची गरज आहे. त्या व्यक्तीनं सरळ सेक्शन ऑफिसमध्ये जायचं, तिथं ॲप्लिकेशन करायचं, 5 कोर्टपर्यंत सगळी कामं फ्रीमध्ये करून दिली. याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या शंका आहेत म्हणून मी क्लिअर केलं. त्याच पद्धतीनं ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी काही ठिकाणी पैसे घेतले जातात अशा शंका येतात. ट्रान्सफॉर्मर जळालेला बदलण्यासाठी कुठेही पैसे घेतले जात नाही किंवा वाहनाची व्यवस्था केली जात नाही. महाकडून बदललं जातं. शेतकऱ्याला वर्गणी काढायला लावतात तुमच्या खालचे कर्मचारी. अशी कुठेही जर कंप्लेंट असेल तर डायरेक्ट माझ्याशी किंवा डिवाइसशी कॉन्टॅक्ट करायला सांगा. कुठेही अशा प्रकारचा घटना घडता यासाठी त्या संदर्भात एक माझा प्रश्न आहे, पोल स्थलांतर करायला आपल्याकडे कुठलाच निधी अवेलेबल नसतो. पोल शिफ्टिंगसाठी आपल्याकडे कुठलाही नाही आहे. पोल शिफ्टिंग जर वैयक्तिक करण्यासाठी असेल तर आपण ते करू शकत नाही. ते तुम्हाला स्वतःच्या खर्चावर करावं लागेल. जर सामुदायिक काम असेल तर ग्रामपीडीसी मध्ये घालून आपण ते करू शकतो. ग्रामपंचायतच्या अंतर्गत जे रोड असतात गावात जाणारे, ते पहिले पूर्वीचे रोड थोडे छोटे होते, त्याच्यामुळे तिथं स्पोर रवायचे लोक. आता तिथं आपल्याला शिफ्ट करायचं. म्हणजे वागदरवाडी ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी 10 ते 12 पूल आहेत जे रोडच्या मध्येच आहेत. तेच मी सांगितलं, जर सामुदायिक असेल ते तर तसा प्रस्ताव द्या, आपण यूपीडीसी म्हणून करून देऊ. ठीक आहे. एक प्रश्न मंगळ साहेब, आमचा कोंड्याचा एक प्रश्न आहे तुमच्याकडे. विषयावर अनेक वेळा प्रश्न म्हणला की गावठाणातील तारा 40-45 वर्षाचे जीर्ण झाले ते वारंवार तुटतात. गावठाणात हातीतली एक तारीख महिन्याला धरलेली आहे. आर्थिक गावठाणामध्ये ती नोंद कळत पडलेली महिन्यापासून तुमच्या कर्मचाऱ्यांनी फक्त ती बाजूला मांडलेली 1 महिन्यापासूनचा विषय. त्याच्या व्यतिरिक्त काही केलेलं नाही. वारंवार सांगून देखील तुमचं डिपार्टमेंट याबाबत दुर्लक्ष करते. शाळेच्या परिसरात देखील आम्ही सांगितलंय की हाताला नितीराव अंतरावरती मेन तारा येतात. आम्ही त्याबाबत देखील तुम्हाला 2 वर्षांपूर्वी विनंती करतो की ती शाळेपासून पाठीमागच्या बाजूला समोर पाहिजेच्या ठिकाणी. आणि महिन्यात जर अशी तुटलेली तारा जर तुमची लोक ठेवत असतील तर योग्य का? तुटलेली पावसाळ्याच्या दिवशी आपण दापोलीची घटना घडलेली आठवड्यात झालेली अजून. आणि तुटलेली तारा जर महिना अशी जर गावठाणामध्ये जर लोक असतील ठेवत असतील तर योग्य काही. तुमच्या लोकांनी फक्त ती बाजूला केलेली फक्त एवढं केलं 1 महिन्याभरात फक्त. त्याच्यामध्ये जे तुम्ही म्हणता ते 40 वर्षापेक्षा स्कीम आहे त्याच्यामध्ये आता आशीर्वाद बाजूला काम चालू आहे. ते आपण जुन्या तारा काढतो तिथे पेमेंट टाकतो. शाळेचा विषय आमचा प्रायव्हेट दावा कुठल्या ताराविषयी तुम्ही पहा. तहसीलदार साहेब एक विषय त्यांचा आमच्या महिलाला तुमच्यासाठी भेटेल आवाज म्हणजे फक्त कोंड्याचा विषय नाही, तो प्राथमिक स्वरूपात अख्ख्या तालुक्याचा विषय मला मगाशी म्हणून दिलं नाही. आमच्या महिला आहेत तुम्हाला एक मिनिट महिला संजय गांधीच्या महिला आहेत आपण संजय गांधींच्या आधार करता केलेली बरोबर ना. आज आधार देण्यासाठी त्यांना गरीब महिला त्यांना सोय आमच्या महिला इथे त्यांचा दुसरा हेडपाट आज त्यांना परत सांगितलं की तिसऱ्यांदा परत आमदार साहेब की त्या प्रकरण आहे ती त्यांची रिवाईज करायची असते बरोबर ना. उत्पन्नाचे दाखले वगैरे दुसरा हेडपाट आज त्यांना परत सांगितले की तिसऱ्यांदा या तुम्ही तुमचे तराडी वगैरे त्यांना द्या ना सुद्धा की तुम्ही गावपातळीवर कागद गोळा करणार. तुमची महिला कोणती 10 अधिकारी येतात तहसीलवरती ती वारंवार सांगतात. त्यांना परत सांगितलं की परत या म्हणून त्यांना सांगितलं. आज विषय मार्गी लागेल म्हणजे त्या रोजंदारी करणाऱ्या कुठेही जायची गरज नाही, परत येण्याची गरज नाही. आज विषय मार्गी लागेल. चालेल ओके. काय झालं 22-23 मध्ये जे हॅलो आम्ही 3 दिवस लहान घरात ऐका 2 मिनिटं 2-3 दिवस आम्ही वायरमॅन सारखं म्हणायचं त्या मोटरवरती लाईट बंद आहे तर ती अजिबात लक्ष देत पांडेश्वर बोलतो पांडेश्वर हां 3 दिवस झाला आम्ही अंधारात. तळे वस्ती तोडकर वस्ती जे आहे असं काय झालं होतं 22-23 मध्ये आपल्याला त्याच्यामुळे दुसरा विषय असा आहे की जे ट्रान्सफॉर्मर फेल होतात ना तुमच्या अधिकाऱ्यांनी
किंवा तुमचा लाईन म्हणतात तर तो पटकन रिपोर्ट करत नाही. तुम्हाला फोन केल्यानंतर आम्हाला ट्रान्सफॉर्मर मिळतात, पण खालून जर रिपोर्ट झाले नाही तर मिळत नाही. तर तुम्ही राजवाडीचे जे ठोंबरे साहेब आणि लाईनमन खालचे जे आहेत त्यांना तसं सांगा की तुम्ही जर फेल झाल्यानंतर लगेच रिपोर्ट करत जाणार नाही, करत नाही. सर ऐका की दुसरं जिल्हा परिषद शाळेला तुमचा जो रेट लागलाय तो कमर्शियल रेट आहे मीटरला. त्या जिल्हा परिषद शाळेला पब्लिक सर्व्हिसेस आहे जो शाळांना सगळ्या काय जास्त आला तो काय होतो विषय आता की एकतर 4-5 तासात त्याचे काय चिंता आहे 4 मध्ये होते आणि त्यांना बिल जास्त आहे तर ते मला 5,000 रुपये देते वर्षाचा आणि त्याच्यात काय म्हणजे ते घरगुती करून घ्या त्यांना शाळा कोणतं घरगुती करायला अडचण नाही. त्याच्यामुळे आपण पब्लिक सर्व्हिसेस तुमची पत्र असतील ना तर ग्रामपंचायत तरी काढता येते बिलं काढता येत नाही आता म्हणजे निधी असून काढता येणार आणि कनेक्शन द्यावं कट होते. तुमचं एकतर पत्र द्यावं की ग्रामपंचायतीने हे म्हणा तुमची जमीन चालू शकेल. ग्रामपंचायतीला बोलवलं की ते सांगतात की आम्हाला तुमचा अधिकार नाही त्यामध्ये डिपार्टमेंटची पत्र नसेल तर आमच्या शाळेचे 16,000 बिल धरले जिल्हा परिषद शाळेत. नमस्कार, मी दिलीप जगताप बांबळे. जे सरांच्या माध्यमातून एक दिवस एक गाव जे शासन रेव्हेन्यूसिटीतून कामं झाली पण ती एका दिवसात पूर्ण नाही झाली. तर उर्वरित कामं करू म्हटले पण उर्वरित कामं काय रेव्हेन्यूसिटीने केली नाही. आत्ता पावसाच्या ह्याच्यामध्ये त्या वाऱ्याच्या ह्याने अतिशय म्हणजे वाईट अवस्था आहे. तर ती कामं लवकरात लवकर व्हावी. एक तारा लावतायत, पोल केलेले आहेत, म्हणजे ह्याचे मोठी दुर्घटना हो याच्यापासून लवकरात लवकर त्याची कामं करावी ही विनंती. दुसरा असा विषय एक आपल्या अंगणवाडीची डिपॉझिट सगळं बरं 1 वर्षापासून फॉलोअप घेतोय पण तरी आम्हाला त्या अंगणवाडीचा कनेक्शन मिळलं नाही. एक खांब लागतोय त्याची तेवढी तरतूद करावी ही विनंती. नमस्कार साहेब, मी गारडेगावचा मोहन जगदाळे रहिवासी. मला आपणास विनंती करायची की गारडे गावाला पूर्णवेळ तलाठी मिळावा. आता 2 गावं त्यांच्याकडे आहेत, गाव मोठं आहे 12 वाडे, तिथं पूर्णवेळ तलाठी मिळावा. त्याच्यानंतर दुसरी एक विनंती अशी आहे की गाराडे ते शिवापूर जाणारा जो रस्ता आहे की जिथं काही मध्यंतरी मध्येच पॅच डांबरीकरणाचे राहिले, ठीक आहे हरकत नाही त्याचाही विचार व्हावा, परंतु निदान सध्या तिथं साईडच्या साईड पट्ट्या तरी भराव्यात, कारण कुणी खाली उतरायचं याच्यावरून रोज वाद आहे. तर निदान सध्या त्याच्या साईड पट्ट्यावरून ते दाबून घ्यावं एवढी तरी विनंती. दुसरी अशी विनंती करायची की साहेब PMRD मध्ये गेलेली जी गावं आहेत याचे PMRDचा आराखडा झाला, याच्यात रस्ते आरक्षित केले, त्याचं नियोजन झालं, ती मंजुरीला आहे. परंतु आजही अज्ञानपणामुळं काही लोक त्या जमिनी डेव्हलप करतायत किंवा तिथं बांधकामं करतायत. आमची शासनाला अशी विनंती आहे की जर ह्या आरक्षित केलेले रस्ते जर तुम्ही काही खुणा लावून जर त्या अधोरेखित केल्या तर लोकांचं आर्थिक नुकसान होणार नाही, भविष्यात त्या बांधकामावर बुलडोझर लागणार नाही. आजही सगळ्यांनाच PMRDची धोरणं माहिती आहेत असं नाही. तर त्या बाबतीत आणि PMRDच्या बांधकामाच्या बाबतीत एक जनजागृती होणं गरजेचं आहे. आजही लोक उठतात आणि बांधकाम करतात. ते कुठलंही गाव तिथं कुणी आवड त्यामुळे ते बांधकाम करतात, परंतु एक दिवस जर PMRDच्या त्या नियमात नसेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे. पण ह्या गोष्टीला 5-10 वर्षापर्यंत त्यावेळेस लोकांचं आर्थिक नुकसान होणार आहे. आमची विनंती आहे की जे PMRDच्या प्लॅनमध्ये रस्ते बिस्ते टाकलेले आहेत हे कुठले तरी खुणा करून ते अधोरेखित केलं जाणं गरजेचं आहे. आज मी तुम्हाला उदाहरणादाखल सुद्धा दाखवून देईल की अशा जमिनी किंवा अशा रस्त्यांमध्ये लोक डेव्हलप करतायत, खर्च करतायत, त्याच्यानंतर बांधकामं सुद्धा चालू आहे कारण लोकांना माहितीच नाही तो रस्ता गेला म्हणून. तर असं जर काय झालं तर लोकांना त्याचा फायदा होईल आणि लोकांची फसवणूक होणार नाही. दुसरा मुद्दा सर हा आपल्या आर्थिक आशय नसेल परंतु सर्वसामान्य नागरिक या भावनेतना मला विचार मांडणं गरजेचं आहे की जो रिंग रोड आमच्याकडून गाराडीच्या परिसरातून जातोय तर हा तो औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉर म्हणून रस्ता जातोय. आता हा बंदिस्त जातोय. आज आपण पाहताय की पुणे मुंबईला जो हायवे एक्सप्रेस हायवेला तुम्ही जाता हा बंदिस्त असल्यामुळे तिथल्या स्थानिकांना त्याचा केवढीमुळे फायदा नाही. गाड्यांनी कागद टाकायची त्यांनी बघत बसायचं. आज कुठेही डेव्हलपमेंट नाही. आमची अशी विनंती आहे शासनाला की थोडासा या गोष्टीला वेळ लागेल पण रिंग रोडच्या बाजूला अर्धा किलोमीटर किंवा 1 किलोमीटर दोन्ही बाजूला
कुठला तरी शेतकऱ्याच्या दृष्टीनं फायदेशीर असा की त्याला 2 रुपये मिळतील किंवा त्याच्या जमिनीला चांगली किंमत येईल असा जर कुठला झोन डिक्लेअर करता आला तर भविष्यात या गोष्टीचं कुणीतरी विचार करावा की त्या जमिनी किंवा त्या शेतकरी तिथं तो बकार होणार नाही, नुसत्या गाड्या बांधल्याशिवाय त्याच्या वाटेला काही राहणार नाही. तर ही एक विनंती आहे की रस्त्याच्या दोन्ही बाजूला अर्धा किलोमीटर किंवा 1 किलोमीटरच्या अंतरात एखादा व्यावसायिक झोन जर झाला तर त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला भविष्यात कायमस्वरूपी त्याचा फायदा होईल. ह्या गोष्टी थोड्याशा विचारात घ्यावा आणि शिवापूर रस्त्याच्या याचं साईड पट्ट्याचं काम लवकरात लवकर करायची विनंती. MSCBचा एक विषय आहे, आपले बेलसरला 33 केळी होते आणि दिव्याला, तर त्याच्यामधनं जो तुमचा मधला PM पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतला रस्ता आहे त्याच्या कडेला साईड पट्ट्यावरती पोल रवले जाते. नवीन काम होतं तर आतमध्ये रवले पाहिजेत ना. एखादा अपघात झाला तर सगळं खाक होईल एखादी गाडी. ते काम ज्यावेळेस चालू केलं होतं त्यावेळी ती कंप्लेंट आली, आपण बाजूला घेतलेले ते घेतले तर त्यांनी साईड पट्टीतले काढले आणि गटारात लावले, साईड पट्टीच्या काढले आणि गटारात लावले. काय होतं त्याच्यापेक्षा शेतकरी आपल्याला दाखवत नाही. बांधावरती वगैरे साईडला शिफ्ट केले पाहिजे. एखादा अपघात झाला तर त्याच्यामध्ये मोठा दुर्घटना होईल. आतमध्ये 60 फुटाचा रस्ता आहे ना तो नकाशामध्येच. अहो तुम्ही त्याला मुही भाडं द्या ना, त्याचा अनेक वर्ष जागा फुकट वापरताय, पोल टाकून टावर टाकून. मुही भाड्याचे प्रस्ताव घ्या ना तुम्ही तालुक्यात मागून. आमदार साहेब 2 पाट जमिनी टावर मध्ये गेलेत. माझ्या जमिनीत 4 टावर आहेत. 8 किती मोठे क्षेत्र गेलं माझं. मुही भाड्याचा तपास नाही, घ्या ना मुही भाड्याचे प्रस्ताव. कुणाचं येत आहे तुमचं संलग्न डिपार्टमेंट आहे ना आता. ते आतमध्ये घ्यायला सांगितलं सर. शेतकऱ्याला तुम्ही किती दिवस फुकट वापरणार. हॅलो सर, माझा एक मुद्दा याचा आहे की गोष्टीवर गावामध्ये एसटी रेल्वेचं पण एसटी टर्न होत नाही. त्याचा जो पाकाले असेल त्याचा टर्न करून त्याचा एसटी बसते नाही त्याला रोज वाटत जातो. पाच गोष्टीवर टर्नमध्ये PWD रस्ता आहे, जिल्ह्यापर्यंत रस्ता आहे. रेल्वेचं क्रॉसिंग खाली एसटी बसत नाही तिथं. रोज मांडा तिथं गाडी रेल्वे गोष्टीवाडी रस्त्याचं टन बसत नाही तिथं आता काम चालू काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? आता इथं काम चालू आहे सर. आता घटना सांगितलं ते करून घेते. आता काम चालू आहे. आम्ही कम्युनिकेट करतो त्यांना. सर शेवटचे जे डांबरोचं काम झाले ते चालू करायचं मॅडम, गोष्टीवाडीचे जे मंजूर काम आहे ते तात्काळ सुरू करायचं. आणि आमदार साहेबांना एक विनंती की जे रेशीम केंद्रासाठी तो निधी पडलेला आहे ते काम लवकरात लवकर चालू करून घ्यावं. माझा प्रश्न आहे माझा प्रश्न आहे आमदार साहेब, तुम्हाला पण एक पत्र दिलं होतं मी लाईट संदर्भात. 2018 सालापासून माझा प्रश्न प्रलंबित आहे. आमच्या विहिरीसाठी विद्युत कनेक्शन मिळालं नाही आम्हाला. 2018 पासून प्रलंबित आहे आणि त्यानंतर तो प्रश्न ते तुम्ही मागे लावण्यासाठी काही सूचना दिली नाही. आमचा 2018चा जो डिपॉझिटचा फॉर्म होता तो रद्द केला. त्यासाठी मी उपोषणाचा मार्गही अवलंबला होता. तुम्हाला संबंधित विभागांना सर्वांना मी पत्र दिले होते, तहसीलदार साहेबांना सगळ्यांना पत्र दिले होते. सुकलवाडीत बोलतो मी. आणि आता त्यावर मार्ग काढण्यासाठी मी परत पुन्हा डिपॉझिट भरण्यासाठी अर्ज केलेले, तर त्या अर्जासंदर्भात अजूनही अंमलबजावणी झाली नाही. तर मला लाईट
त्या विद्युत मोटरसाठी लाईट कधी मिळेल हा माझा प्रश्न आहे. 2018 पासून प्रलंबित आहे प्रश्न. आणि पहिलं डिपॉझिट रद्द केले, पूर्व सूचना दिली नाही, संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही, त्यांना सूचना पण दिली नाही आणि परत ते डिपॉझिट रद्द केले. संबंधितांनी ते नोट्स करून घ्यायचं आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं अपेक्षित नाही, परंतु या शेतकऱ्यांना लेखी उत्तर मात्र आपल्या कार्यालयामार्फत आणि प्रोसेस होऊन पुढच्या आमसभेपर्यंत हे झालं पाहिजे. साहेब, गराड्याची मठवाडी तिथं शेजारी सप्रे वस्ती आहे, तिथं आजही पूर्ण प्रमाणात व्होल्टेज मिळत नाही. आमची विनंती आहे की तिथे एखादी मोठ्या स्वरूपाची जर डीपी तातडीने जर बसवण्यात आली तर त्या लोकांना चांगल्यापैकी सहकार्य होईल. हॅलो साहेब, आमच्या घराला रस्त्याची आवश्यकता आहे. नाव सांगा. गाव माहू दुकान, त्या रस्त्याबद्दल मी माझी जमीन अर्धा काढून दिली तरी रस्ता देत नाही. जमीन दिली आणि दुसरे 7 वार्डावरती नावं खाड्या करून दिली. परत खरेदी कागदाची नोंद होत नाही. सर ऐका ना, सर्वांना विनंती आहे, एमएससीबीचा विषय जरा एमएससीबीचाच घ्या. विषय लांब होतोय, लेट होतोय. सर्वांना सांगा सर तुम्ही. हे आपण ठरवायला पाहिजे. आम्ही सांगितलं यावं. आता इतर जे विषय आहेत तर ते आपण आमसभेमध्ये घेऊया अशी सगळ्यांना विनंती आहे. कारण सकाळी 10 वाजल्यापासून आपण या ठिकाणी बैठकीसाठी बसलेलो आहोत. तर इतर डिपार्टमेंटचे जे काही आपल्या सूचना असतील किंवा जे काही प्रश्न असतील तर त्या संबंधित डिपार्टमेंटला आपण आज किंवा उद्यामध्ये आपले अर्ज द्यायचे आहेत, त्याची रीतसर पोच घ्यायची आहे. आणि सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना आहे की दिनांक 24 जुलैला जी आपली आमसभा होणार आहे त्या आमसभेमध्ये आपण ह्या आजच्या मीटिंगच्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांचे किंवा नागरिकांचे जे प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केले असतील किंवा आपल्या कार्यालयाला जे लेखी त्यांनी निवेदन दिले असतील तर त्याच्यावरती आपण काय कारवाई केली याचं उत्तर आपल्याला 24 जुलैला जी आमसभा आहे त्याच्यामध्ये द्यायचं आहे. मी आमदार साहेबांच्या वतीनं या ठिकाणी ही जी बैठक आहे आता कृपया बसून घ्या. सर्व शेतकरी ग्रामीण भागातून आलेले आहेत, शेतीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे आज सकाळपासून या ठिकाणी आहेत. परत जाण्यासाठी सुद्धा आता दुपारून बऱ्यापैकी पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे बऱ्यापैकी आपण प्रश्न घेतलेले आहेत आणि सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या ज्या समस्या आहेत त्या ठिकाणी लिहून घेतलेल्या आहेत. तालुका एचओडींना सुद्धा तालुक्यातल्या ज्या मेजर समस्या कुठल्या आहेत आणि ज्या वारंवार या आपल्या मीटिंगमध्ये संजय गांधीचे विषय असतील, पुरवठ्याचे विषय असतील किंवा जलजीवनचे विषय असतील, MSCBचे विषय असतील, रस्त्यांचे पाणंद रस्ता अडवणुकीचे विषय असतील, त्याच पद्धतीने ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक किंवा संबंधित कर्मचारी हे त्या गावाच्या मुख्यालयी राहत नाही किंवा ज्या फ्रिक्वेन्सीने त्यांनी त्या ठिकाणी येऊन काम केलं पाहिजे त्या पद्धतीने ते काम करत नाही, अशा कॉमन या ठिकाणी काय सर्वांच्या आपल्या तक्रारी आहेत. दुसरा PM किसानचा एक विषय आहे. कृषी अधिकाऱ्यांमार्फत जो जे रासायनिक खतं आहेत त्यांच्या जे बोर्ड लावायचे आहेत तो एक विषय वारंवार निघालेला आहे. अशा पद्धतीनं जे कॉमन विषय या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांनी लिहून घेतलेले आहेत. माननीय आमदार महोदयांनी सुद्धा आता पुढे त्यांचा दौरा आहे आणि सकाळी 10 पासून आतापर्यंत त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्याही वेळेचा आपण या ठिकाणी आदर ठेवून पुढे 24 तारखेला जी आमसभा होईल त्यामध्ये आजच्या आणि उद्यापर्यंत जे आपले अर्ज येतील ते पॉझिटिव्हली 100% सोडवून त्या ठिकाणी उत्तर देण्यात येईल. आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय आमदार महोदय, तालुक्यातले सर्व HOD, त्याच पद्धतीने सर्व सरपंच महोदय, जे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला अमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी या बैठकीला हजर राहिले. आमच्या शांतपणे आपण आमचं ऐकून घेतलं आणि तेवढ्याच आदरपूर्वक आम्हाला रिस्पॉन्स देऊन प्रश्न विचारले त्याबद्दल सर्व प्रशासनाच्या वतीनं
मी या ठिकाणी आपले आभार मानतो. शेवटी आमदार महोदयांना विनंती करतो की आपण या बैठकीचा समारोप करावा. आपल्या सगळ्यांना विनंती काय झालं, सकाळी 10 वाजता आम्ही आलोय. तुम्हालाही माहिती, मला खूप सहन होत नाही, आता 2:30 वाजले. परत उपोषण करायला लावू नका. तर आपल्या सगळ्यांना विनंती, सगळ्यांचे मनापासून आता आदरणीय तहसीलदार महोदयांनी सुद्धा आभार मानले. आदरणीय व्हिडिओ मॅडम या ठिकाणी आहेत, MSCBचे अधिकारी आहेत, इतरही सर्व तालुक्यातले वेगवेगळे अधिकारी आहेत. आता आपण बघितलं असेल पोलीस अधिकारी या ठिकाणून गेले, कारण पालखीमुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या मीटिंग त्या ठिकाणी आहेत आणि दुपारपर्यंत खरं म्हणजे ही समन्वयाची मीटिंग होती, पण पार्टी आमसभेसारखी झाली. तहसीलदार साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे तालुक्यातल्या सगळ्या डिपार्टमेंटचे जे अर्ज आहेत ते अर्ज आपण आपल्याला समस्या किंवा आपली जी कामं आहेत ते अर्ज आपण आदरणीय तहसीलदार महोदयांच्याकडे किंवा व्हिडिओ मॅडमकडे MSCBच्या ऑफिसमध्ये द्यावे. त्याची एक कॉपी तुम्ही आपल्या स्वतःकडे ठेवावी. आपण जे अर्ज दिलेले ते रिझॉल्व्ह होतील. जर ते रिझॉल्व्ह झाले नाही त्याची एखादी कॉपी तुम्ही तहसीलदार महोदयांच्याकडे माझ्या ऑफिसला त्या ठिकाणी द्या, व्हिडिओ मॅडमकडे द्या. 25 जुलैला आपण आमसभा 24 जुलैला आपण आमसभा त्या ठिकाणी तालुक्याची बोलवली. तत्पूर्वी सगळे विषय त्या ठिकाणी होतील आणि शक्यतो आम्ही प्रयत्न करू आमसभेमध्ये सगळे विषय संपतील, तोपर्यंत आमसभा संपणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. खरं म्हणजे तालुका समन्वय समितीला अनेक डिपार्टमेंटचे आमचा रिव्ह्यू आपला सगळ्यांचाच त्या ठिकाणी राहिलेला आहे. तोही रिव्ह्यू आम्ही टप्प्याटप्प्याने घेऊन आपण सगळेजण आलात, मनापासून आभार आहेत. आपण ज्या सूचना केल्यात निश्चितपणे मोजणी खात्याची परवा मीटिंग झालेली आहे, मोजणीच्या सूचना केल्यात, महसूलच्या केल्यात, MSCBच्या केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पंचायत समिती जलजीवन मिशनची सुद्धा मीटिंग आपण सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बरोबर त्या ठिकाणी लावण्याच्या सूचना केलेल्या आहेत. तीही मीटिंग या आठवड्यात किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये MDP आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठ्याच्या वतीने लावूयात. इतरही काही समस्या असतील तर त्या आपण डायरेक्टली त्या ठिकाणी तहसीलदार महोदयांच्याकडे आणि व्हिडिओ मॅडमकडे त्या ठिकाणी द्याव्यात. प्रांत मॅडमचा सुद्धा 2 वेळा फोन आला होता. खरं म्हणजे रिंग रोडचे हिअरिंग आणि त्याच्या संदर्भातली कारवाई चालू असल्यामुळे त्यांना येता आलं नाही. DYSP पण काहीतरी इश्यू आहे पालखीचा, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीये. परंतु आपल्या सगळ्यांना विनंती आहे की त्या डिपार्टमेंटच्या अर्ज आपण द्यावे. त्याची एक कॉपी आपण माझ्या ऑफिसलाही द्यावी, आदरणीय तहसीलदार महोदयांच्याकडे आणि व्हिडिओ मॅडमकडे द्यावी. आणि त्याचा पाठपुरावा करून ते आपल्याला आमसभेच्या आपलं संपुष्टात येतील किंवा परत आपण ते रेट करू शकाल. आता वेळेच्या अभावामुळे सगळ्यांना बोलता येणार नाही. तुमचे जर काही प्रश्न राहिले तर त्या खात्यांमध्ये आपण ती पत्र द्या आणि त्याची प्रत आम्हाला द्या. धन्यवाद.